दिल जो न कह सका वही राज दिल कहने की रात आई। दिल जो न कह सका स्वयं श्री राम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती। कुशल रामायण गाती। डॉक्टर लागू असतील ना, डॉक्टर लागू हे आपलं काम भले आपण भले हे दौऱ्यावर कमी निघायचं, ते पुस्तक वाचत बसायचं, कुठेही अगळ पगळ चर्चा नाही, काय नाही, लूज टॉक अजिबात नाही ना, लूज टॉक नॉट एट ऑल, नॅच्युरल फेस वरती। आणि ती बुद्धिमत्ता आणि ते जे सगळं आहे ना ते ओसंडून व्हायचं. त्यामुळे ते आणि त्याच्या विरुद्ध टोक म्हणजे निळूभाऊ. काय म्हणता? निळूभाऊ आम्ही कुठेतरी दौरा होता आमचा, आणि तिकडे आता निळूभाऊ पण तसं म्हटलं तर नास्तिकच ना, समाजवादी. तर शनी शिंगणापूरला काहीतरी जायचं होतं आम्हाला. मी भाऊ वगैरे कुठे झाला, मध्ये गॅप होती काहीतरी प्रयोगाचं, रात्री प्रयोग असायचा ना. म्हटलं सकाळी आम्ही जरा शनी शिंगणापूरला जातोय भाऊ, तुम्ही येणार का असं विचारलं. आणि मग नंतर तो आवाज झाला की नंतर मग कोणतरी शिक्षक यायचा, मग ते प्रिन्सिपलकडे सगळ्या घेऊन जायचे. मग मला मैदानात बसवायचे 40-45 मुलांना मान खाली घालून. प्रिन्सिपल प्रत्येकाच्या मानेवर डॉक्टर लागूनचा तुम्हाला आमची रिहर्सल असायची. बडाळ्याला सिद्धार्थ कॉलेज जे आहे तिकडे एक रिहर्सलचा हॉल होता, कुमार सोनी त्याच्या दिग्दर्शनामध्ये. आणि डॉक्टरांची 5:30ची रिहर्सल असायची. तर डॉक्टर 5:27ला रिहर्सलला टच. मंदार देवस्थळी जे आहे ना, मंदार देवस्थळी हा मुळात परफॉर्मन्स काढून घेणं, आणि म्हणजे सिरियल क्षेत्रामध्ये जर म्हटलं ना तर खूप मोजके काही दिग्दर्शक आहे. मनोज जोशी एक वेगळं जे ऍक्टर म्हणून तर तो प्रगल्भ आहे. त्यामुळे ते वातावरण, आणि सुकन्याबरोबर तर इतकं म्हणतो ना, इतकं ट्युनिंग होतं ना आमचं. म्हणजे परी माझी जी मुलगी आहे ती मानस कन्या सुकन्याची. म्हणजे तिने ज्या परीला दिलेल्या टिप्स आहेत ना, की ग्लिसरीन वापरायचं नाही, विनापटेन पण परीकडनं असंच काहीतरी सीन होता, आणि तिला रडायलाच येत नव्हतं. विनायपटे म्हणाले ठीक आहे, एक मिनिट. विनायपटे मग कॅमेराच्या मागे बसले, आणि ते दुसरं जे कॅरेक्टर होतं त्याचं फक्त क्यूज देत होते. क्यूज देता देता ते घळाघळा रडत होते, आणि त्याने असा फील दिला की परी सीनमध्ये डायलॉग सगळे करेक्ट करून रडली. पण तिथे कसं ते प्रेशर येतं, नो डाऊट येतं. पण त्याच्याकरता ना मनातल्या मला 100 मोजायचे, राग तर येतोच, 100 मोजायचे. आणि नंतर मी कसा हल्ली विचार करतो ना, म्हणजे त्यावेळी ब्लँक व्हायचो, कारण तेवढी समज नव्हती. पण नंतर काम करत 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 गेल्यानंतर मग ती समज आली. त्यामुळे कोणीतरी फायर केलं, कोणतरी काय बोललं की शेवटी मी विचार काय करतो, कॅमेऱ्यामध्ये मी दिसणार आहे. त्यांनी मला शिव्या घातल्या म्हणून मी माझ्या परफॉर्मन्सवर समजा काय त्याचा परिणाम झाला, आणि उद्या लोकांनी विचारलं काय रे काय काम केलं तू, मी त्याला सांगणार नाही तो मला बोलला होता ना म्हणून मी असं झालं, ते मी एक्सक्युजेस देऊ शकत नाही. पण तो कधीतरी बाजूच्याला रिॲक्ट होतो, मी कॅमेरा फेस करत असतो. हे होतं. मग तिथे बरेच वेळा कसं होतं की माझ्यावरती 1-2दा असं झालं पण होतं की काहीतरी होतं आणि असंच जास्त चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट झाला माणूस. तर मी इतक्या वर्ष काम केल्यानंतर मला माहिती आहे ना, ठीक आहे. आणि माझं म्हणणं काय की ठीक आहे तुम्ही सांगा ना, मी जर समजा वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या आणि मी त्याच्यात जर चुकत असेल तर मला सांगा. पण तुम्ही काय हे जर रिॲक्ट झाला तर मग मी नाही ऐकून घेणार ना. एक सर्टन एज झाल्यानंतर मग प्रत्येक वेळा सहन नाही करायचं. सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो मध्ये थिन लाईन आहे ना, थिन लाईन आहे, ते बॅलन्स करायचं. एक्झॅक्टली. आणि मी म्हटलं नाही असं असेल तर मला नाही जमणार. आणि मग नंतर ते कळलं अरे नाही रे भाऊ क्या जरा प्रेशर है ना, ऐसा है ना, ठीक है ना सर, मगर ये क्या मेरे पीछे आप अगर रिएक्ट कर रहे हो और मैं देख रहा हूँ, पर मला दिसतंय माझ्या अपरोक्ष तू रिॲक्ट होतोयस काहीतरी, तू जितकी साधी होतीस
तसाच मी आहे असं मला वाटतं. वसू 37 वर्ष आपण संसार केला. खूप आनंदाचे क्षण तू मला दिलेस. तू मी परी आपल्या तिघांचं जे काय रॅकेट होतं, आपण आयुष्यात खूप धमाल केली, खूप मजा केली. पावलोपावली तुझी आठवण येते परी. डोळ्यातलं पाणी बघितलं तर रड चिडशील माझ्यावर. तू जो काय मला आधार दिलास, त्या गेल्यानंतर मला जे खंबीर केलंस, मला परिपक्व केलंस, मला इथे परळ आणलंस, मी तुला इतका पण विरोध केला नाही. कारण मला जगायची ताकद तू दिलीस. गुणगुण तू आता मी एकटाच असल्यामुळे मी स्वतः म्हणजे मला काय असं बंधन नाही, त्यामुळे मी छान गातो. जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए सागर भी तरसते रहते हैं तेरे रूह का रस पीने के लिए, जीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें. द APN पॉडकास्ट शो हा या शोचा मी एक भाग झालेलो आहे आणि या कुटुंबामध्ये मला द APN पॉडकास्ट शोच्या निमित्ताने मी त्यांचा एक सदस्य झालेलो आहे. ही मुलाखत पराग दादांनी घेताना म्हणजे समोरच्याला खूप ओपनली आपण बोलू शकलो, मनमोकळेपणाने मी बोललो. माझ्या सगळ्या मनाची कवाडं मी उघडी केली आणि ह्या द APN पॉडकास्ट शोमुळे मला स्वतःला रिवाइंड करता आलं. माझ्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या स्टेजमध्ये पडलं तर काय करायचं. खरंच विल नॉट बिलीव्ह, सोनोपंतांची तुला झाली, शिवाजी महाराजांची सोनोपंतांची जिजाबाईंची तुला झाली. 1:30 वाजेपर्यंत प्रचंड भरलेलं ढग भरले होते. कधीही पाऊस आणि खूप प्रेशर. कसं होणार. सीन दोन्ही संपले. 2 वगैरे वाजले असते. सकाळी 7 वाजल्यापासून 2 पर्यंत हे 2 सीन झाले. कॅमेरा आतमध्ये गेला आणि धो पाऊस. पण नंतर आता मी म्हणतो तुम्हाला, आता अक्षय कुमारवरनं मी आपल्या अक्षयकडे येतो. येस, अक्षय मसूरकर हे जे काय माझ्या आयुष्यात आले, त्यामुळे ना तो एक माध्यम आहे, स्वामींच्या संपर्क करण्याचा एक माध्यम आहे. त्यामुळे त्यांनी ना आंतरिक कुठेतरी जी परिपक्वता आहे ना ती त्याच्यामुळे आली. त्यामुळे आता कसं आहे ना, आता वाईट वाटणं बिटणं वगैरे या गोष्टीच्या पलीकडे गेलेल्या. व्हेंटिलेटर मध्ये पण तुम्हाला हे कसं मिळालं? व्हेंटिलेटर मूवी जी आहे, व्हेंटिलेटर मध्ये पिक्चर अजूनही मधून कुठे लावला की मी पूर्ण बघतो. फोटोकॉपी नावाचा एक सिनेमा होता डॉक्टर नेहा राजपालचा. तर तिथे रोहन मापुसकर हा कास्टिंगसाठी होता. ओके. आणि तेव्हा नेहा राजपालची आणि माझी ओळख होती. मी रोहनला सांगितलं की ह्यांना जरा बघा कास्टिंगसाठी. ओके. मग त्याच्यामध्ये मी काम केलं आणि त्याच्यानंतर मला रोहन मापुसकरने फोन केला की बाबा जरा येऊन भेटा. प्रियंका चोप्राचं प्रोडक्शन होतं, बोलवलं त्यांनी मला. बोलवलं आणि मग त्यांनी सांगितलं जरा हे एवढं जरा इम्प्रोवाइज करून दाखवा. आणि जरा 1 तास वगैरे ऑडिशन घेतली माझी. रोहन मापुस. हो, आणि ते गरजेचं होतं ना. आणि म्हणजे इतक्या पद्धतीचा एक वेगळ्या पद्धतीचा म्हणजे कास्टिंग करणं हे मध्ये सांगत होतात की त्याची एक वेगळी सिस्टीम होती. हो, ते ऑडिशन वगैरे घेण्याची. कास्टिंग करणं हे खूप जिकरीचं काम आहे.
आणि रोहन मापुसकर हे सगळ्या नंबर 1 नाव आहे सध्या क्या? इंडस्ट्रीतलं, हिंदी मराठी दोन्ही. हो, हिंदीमध्ये पण. वादच नाही, वादच मला वाटलं मराठीमध्येच. नाही, दोन्ही. ओके. त्यामुळे तो एकदम, आणि ते मस्त आहे कॅरेक्टर. आणि मग तो इम्प्रेस करा, असं करा तसं करा, गोष्ट वगैरे सांगितली नव्हती, जरा असं करा. प्रेक्षकांना आणि मला ऐकायला आवडेल परत की कसं होतं. लाईव्ह सांगा. आता एक काम कर, अमुक अमुक सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कसं कराल? हा बोला, बरं जे बोला, मी बोलायचं. हा, हे बरोबर आहे, पण त्यातलं फक्त हे वाक्य घेऊ नका, हे वाक्य काढा, आणि अजून काय करता आलं बघा. मग मी ते करायचो. मग ते म्हणाला, ते काम करा, आता टोपी काढा आणि चष्मा लावा. मग चष्मा लावला. आता एक काम करा, चष्मा काढा आणि टोपी घाला. आता चष्मा आणि टोपी दोन्ही काढा. ठीक आहे. आता जरा अजून थोडंसं त्याच्यामध्ये ना हे जरा ह्या फिलिंग्स येऊ दे, थोडं इरिटेशन येऊ दे, किंवा थोडी कचकच येऊ दे, असं सांगितलं. डायलॉग द्यायचे ते लाईन इम्प्रोवाइज करा. तुम्ही ऍक्टर म्हणून किती बापरे, तुम्ही काय आहात, म्हणजे काही डायलॉग नाही, काही नाही, पण असंच बोला किंवा काही करा. ते सगळं शूट केलं जायचं. ते झालं. आणि व्हेंटिलेटरचा किस्सा तर म्हणजे नंतर नॅरेशन जे होतं, हा, ते नॅरेशन बघायला आम्ही गेलो. राजेश मापुसकर डायरेक्टर, त्यांचं नॅरेशन होतं. तर प्रसन्न, पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व आहे ते. काय एज ग्रुपचे असतील मला माहित नाही, म्हणून म्हणजे नाव एवढं समोर 60 हो, आय थिंक, म्हणजे Okay, 60 प्लस वगैरे असतील. ओके. म्हणजे प्रसन्न, सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत माणूस सतत असं प्रफुल्लित, वा. टवटवीत, असं छान असतं एकदम मस्त. आणि प्रत्येकाला खूप सॉफ्ट स्पोकन आहे, हो. प्रेमाने बोलणार. हे खूप छान केलं तुम्ही, फक्त हे ना ह्याच्यामध्ये जरा फक्त एवढं वाक्य म्हणा, बाकी करेक्ट आहे. वा. कसं असतं ना, तुम्हाला कुठेतरी बूस्ट होतो, तुम्ही काय म्हणजे मी काय वाईट, कसं असतं प्रेशर, की एवढा मोठा फिल्म हो. सिनेमा आहे, किती जण होते याच्यामध्ये 116 ऍक्टर्स, 116. काय बापरे, म्हणजे 116 मन सांभाळणं, आणि त्यांची ती कसं बरं लाईव्ह लोकेशन, कास्टिंग. बापरे. आणि त्या वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळी माणसं, आणि मग ती सगळी एकत्र, आणि त्यांच्यामध्ये, आणि ते युनिटी, जी युनिट म्हणतो ना आपण, आणि सगळे जर पॉझिटिव्ह असतील ना, तर तो प्रोजेक्ट हा यशस्वी होतो. Exactly. हे माझं आता मी पोस्टर वाईज, आता श्रेयस तळपदेंचा मी पोस्टर वाईज केला. बरोबर. त्याच्यामध्ये पण असं होतं की, म्हणजे श्रेयस मला विचारायचं की उद्या किती वाजता उठणार आहेस? 4 वाजता पहाटे. मला 4:30ला उठव. कोण? श्रेयस तळपदे, काय निर्माता म्हणून म्हणतो ना आपण, ऑन टोच राहून सेटवर प्रत्येक क्षणात. मी नाहीतर आताची जी एक टेंडन्सी असते ना, की निर्माता आरामात दुपारी येणार, बस झाले, हे पैसे दिले तुम्ही का बघा, काय ते स्क्रिप्टिंग पासून, डिटेलिंग पासून, कोण कास्टिंग करतोय, किती बजेट आहे, अमुक तमुक, म्हणजे खरं म्हणतो ना आपण. सो नाही, आणि ते रिफ्लेक्ट होतं ना कामामध्ये रिफ्लेक्ट होतं. आणि परत निर्माता हजर आहे सेटवर, तो पण अलर्ट राहतात. किती मस्त. आणि काम करा. आणि परत त्याच्यात पण एक वैशिष्ट्य, की सकाळी पहिला शॉट गणपतीचा असतो. हा, गणपतीची आरती अशी केली जाते. तर प्रत्येक डिपार्टमेंटचा हेड, मी आज एक स्पॉट, तू जाओ, तो स्पॉट बॉय पूजा करणार. वा वा वा. माझं मेकअप मन पूजा करणार. मग कधीतरी प्रोडक्शन जाऊ, हा तुम्ही करा. अच्छा, कुठलं तरी ऍक्टर, रोज वेगवेगळ्या डिपार्टमेंट. अच्छा, दर दिवशी. आणि नंतर शूटिंग झाल्यानंतर अमुक दिवसाच्या, आजच्या दिवसाचा बेस्ट पर्सन कोण, त्या डिपार्टमेंटला बक्षीस. सिनेमामध्ये होत नाही. मोटिवेशन छोट्या गोष्टी आहेत, म्हटलं तर बारीक गोष्ट आहे. सगळ्यांना इम्पॉर्टन्स देणं म्हटलं तर बारीक गोष्ट आहे. इज अ रिअल प्रोड्युसर. आणि म्हणजे स्वभावाने चांगलं म्हणा खूप. आणि त्याने कसं ना, तुम्ही जेल होता, आणि ते युनिट बांधलं जातं, आणि प्रत्येक जण, माझा सिनेमा आहे म्हणजे श्रेयस तळपदे निर्माता आहेत, पण मी पोस्टर वाईज करतोय. हे मी जेव्हा अभिमानाने सांगतो, पोस्टर वाईज करतोय, श्रेयस तळपदेंचा करतोय, खरंच. हे जेव्हा विचारलं जातं ना, तिथे तुम्ही जिंकता ना. आणि तुम्ही एक सांगितलं की तुम्ही जेव्हा कास्टिंग करायचं त्यावेळेला, म्हणजे मी ऐकलं ते तुम्ही बोलताना, की कास्टिंग करताना मी प्रत्येकाला सांगायचं, हा मी करतोय असं नाही, म्हणजे मी पिक्चरचा म्हणा निर्माता यासारखंच तुम्ही
काम करा. हो म्हणजे त्यांनी काय होतं की तुम्ही इन्व्हॉल्वमेंट आणखीन होते. ऍब्सोल्युटली. मी युनिटला सांगायचो सिरियस तळपदी आहे. असं प्रत्येकाने हो. समजलं तर हे आपलं प्रोडक्ट आहे, आपलं काम आहे असं मी समजा. आदेश बांदेकरचं जेव्हा प्रोडक्शन करायचो, राईट त्याचं सोहम प्रोडक्शन नावाची जी कंपनी आहे, राईट. त्या कंपनीमध्ये त्याच्या बाबतीत त्या मला वाटते येस, तुम्ही बोलला. तिथे मी म्हणजे श्रेयस आदेश बांदेकरचा मी एक्झॅक्टली तेच त्या तर इंटरव्ह्यू. मी सांगायचो, मी आदेश बांदेकर आहे, हा तू पण आदेश बांदेकर आहेस, तू पण आदेश बांदेकर आहेस. एक्झॅक्टली. त्यामुळे ना ती ऊर्जा म्हणतो ना आपण. आणि मग मी आदेशला म्हणत, अरे जरा येत जा ना शूटिंगला, बरं वाटतं मला. नाही तू आहेस ना. तू नाही म्हटलं, तुझं येणं पण कुठेतरी एक तर प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. हो स्माईल आणि त्यामुळे ते आदेश आहे, प्रश्न सुचित्रा बांदेकर आहे, राईट. सोहम आता त्याचा मुलगा, हो. तो पण आता निर्माता म्हणून. True. आणि एक फॅमिलीचं स्वरूप आहे जे म्हणतो ना आपण, ते सोहम प्रोडक्शन मध्ये खूप बऱ्यापैकी बघायला मिळालं, की ते म्हणतो ना हे माझं आहे, हे वाटतं. बरोबर. आता तुम्ही श्रेयस त्यांचं नाव घेतलं तर त्यांचा अनुभव, त्यांचा स्वभाव कसा आहे खूप खूप छान ऍज अ पर्सन? स्क्रीनवरती माहिती आहे, कॉमेडी आम्ही ते गोलमाल आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या, त्याच्यानंतर डबिंगचा जो आवाज बघितलाय, बापरे म्हणजे काय जबरदस्त. तर या दृष्टिकोनातून प्रचंड म्हणतो ना आपण, एक खूप डिसेंट. आणि आमची तर म्हणजे आबाळमायापासूनची मैत्री आहे. आबाळमायामध्ये होतं ना त्यानंतर. आणि म्हणतो ना की त्याच्या दृष्टीने मी त्याचा हक्काचा माणूस आहे. तू पाहिजे जा मला. अरे म्हटलं, मला हल्ली नाही रे, जरा थोडं नाही ते मला माहिती नाही, तुझं सगळं तुला काय करायचं ते ऍडजस्ट कर, तू पाहिजेस. म्हणजे हे कुठेतरी म्हणतो ना आपण की हे मतलब हे मेरा आदमी आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे मला पण वाटतं ना की मग त्याच्यावर मी सांगतो ना की मी फिल्म करतोय, ह्यांच्या बरोबर श्रेयसची फिल्म करतोय. एक्झॅक्टली. पण त्यांच्या लाईफ मधला जो इन्सिडेंट झाला त्याच्यानंतरचा त्यांचा स्वभाव आणखीन बदलला असं ते म्हणाले कुठेतरी. मला आहे ना, ते पण स्वामींचं म्हणतो ना आपण, किती ती स्वामींच्या नाही, खूपच म्हणजे सेकंड लाईफ ऍब्सोल्युटली. म्हणजे त्यांनी जो इन्सिडेंट नरेट केला ना दोघांनी, त्यांच्या मिसेस, त्यांचं नाव दीप्ती, आणि त्यांनी म्हणजे अंगावर शारा आला ते सांगतात, पण रिअली हॅट्स ऑफ, देवाची कृपा. आणि ते दोघंही गोड आहेत, हो ना, मुळात वादच नाही. आणि म्हणजे मला ना केळकर कॉलेज देशमुख ऐकले नाही देशमुख. पण तुम्ही अगोदरपासून ओळखताय, तुम्ही हे सगळं पाहिलं असेल, सगळं पाहिलं. आणि त्यामुळे कसं ना, ते मला त्यांच्या घरच्यातला असणारा जी ट्रीटमेंट मला मिळतो, फॅमिली मेंबर म्हणून कुठेतरी ते भरपूर आहे ना आपल्या अजून काय पाहिजे. बरोबर. यशाला वास किंवा चव असती तर ती कशी असली असती? आपण आता जरा डिफरंट यशाला चव असली असते. तुम्हाला जेवणामध्ये काय आवडतं त्याच्यावरून मग मी इथे या प्रश्नावरती, म्हणजे मग तू आपल्याला सांगायला सोपं मी आता मुळात सारस होत आहे. येस, म्हणजे कबूल आहे. त्यामुळे आपल्याला काय मासे, येस, आणि आपण त्याच्यामध्येच माहीर आहोत ना. अगदी. की म्हणजे बायको माझी, आता त्या माझी मुलगी पण आता ती करायला लागली कोलंबीचं लोणचं. आई सांगू नका मला, आता भूक लागेल. येस, किंवा भरलेलं पापलेट, आई बोंबलाचं भुसणं. चुकीचा प्रश्न परत आपण जेवायचं लाळ गळायला नको. आणि तुम्ही जे एक्सप्लेन करणार तर आणखीन काहीतरी होईल. बोलता तोंड भरलं माझं. नाही, कारण हा प्रश्न असा होता ना की यशाला चव कुठली असते, तर म्हणजे ती कुठली कशी असली असती, तर या संदर्भात एखादा पदार्थाचं नाव दिलं तर कशी असली असती यशाची गोष्ट? यशाला चव, असा प्रश्न ऐकलेला कधी कोणी नाही केलेला नव्हता. आपलं खसखस काय असतं ते दिवाळीमध्ये आपण चिरोटे ना काय म्हणतात त्याला, खसखस? काय खसखस नाही, वरती खसखस असते ना, चिरोटे. आणि गोल असतं ते का, चारोट्या का? नाही, चिरोटे है ना, चिरोटे. तसं. आणि मी चिरोटे का म्हणते, कारण मी असल्यामुळे खसखस पिकणार ना. हो. अगदी खरोखर. पण तरी सुद्धा तुम्हाला गोड आवडतं का? आता हे डायबिटीस आणि हे सोडून द्या, असं आवडतं गोड. म्हणजे माझ्याकडे माझा काका होता, आता खाण्याकडे वळत. हो, मी गोड म्हणजे कसं ना की गोड नसेल
तो गुळाचा डबा उघडून गुळ खाणार. किंवा आमच्याकडे एक दिग्दर्शक होते, हा. त्यांचा किस्सा आहे. सांगा किस्से आज सखाराम- ऐकायचे आहेत खूप. सखाराम भावे म्हणून दिग्दर्शक होते, ओके. खूप सिनियर, म्हणजे ते नेपथ्यकार पण होते, दिग्दर्शक होते, लाइटिंग पण करायचे, अरे वा. प्रकाश योजना वगैरे, आणि खूप मोठा माणूस होता. त्यानं स्वीट लागायची. एकदा गोव्यामध्ये काहीतरी कुठेतरी नाटकाचा प्रयोग होता, ओके. आणि गोव्यामध्ये स्वीटचं काहीतरी मिळालं, जेवण झालं, स्वीट काय, स्वीट काय, स्वीट नाही आहे. भडकले ना ते, स्वीट नाही म्हणजे नाही, स्वीट नाही आहे, स्वीट पाहिजे मला. नाही आहे ना, रूम मध्ये कुठेतरी कोलगेटची पेस्ट होती, कोलगेटची पेस्ट. गोव्यामध्ये स्वीट नाहीये, ही बघ स्वीट डिश, ही बघ. ऐक. ही खरी गोष्ट. खरी गोष्ट आहे. बापरे. नाट्य वर्तुळामध्ये फेमस किस्सा आहे. नाव परत एकदा. सखाराम भावे. हो, सकाराम भाऊ. स्वीट नाही आहे, हा. गोव्यामध्ये स्वीट नाही आहे. येस. ते मुख्यमंत्र्याचा उत्तर वगैरे केला, काय करतायत ते. गोव्यामध्ये स्वीट नाहीये, ही बघ, ही बघ स्वीट डिश, ही बघ, ही बघ. ऐक. मस्त मस्त. तुम्ही आता काही विलनची कामं केलीत बघा, हो, सेक्रेटरी, सोसायटीचे सेक्रेटरी वगैरे. तर प्रवासामध्ये कधी त्रास, कसे कसे रिएक्शन तुम्हाला मिळाले? खूप त्रास. जरा आम्हाला ते ऐकायला आवडेल, एखादा किस्सा किंवा काही किस्से. एक सिरियल करत होतो मी, मोलकरीण बाई नाव. हो, त्याच्यामध्ये मी एक सेक्रेटरी, सोसायटीचा सेक्रेटरी. रोल छोटा होता, तो जास्त वाढेल असं वाटलं नव्हतं. पण आमचा अभिनय आणि आमचे डोळे, डोळ्यामध्ये जे काय भाव आहेत, त्याच्यामध्ये ती भूमिका भाव खाऊन गेली असं म्हणावं लागेल. आणि सुरुवातीला सोबर होता कॅरेक्टर, आणि नंतर तो विलन केला गेला त्याला, की मोलकरीणवरती बेस होती. आणि मोलकरीण जी असते ती कुठेतरी देवदर्शनाला जायचंय, म्हणून ती जाते, मग तिच्या मुलीला पाठवते. आणि मग माझी नजर काय, ती हिरोईन होती. मग ते तो सीन झाला, मी काहीतरी प्रयत्न करतो वगैरे अशा पद्धतीचा, आणि ते टेलिकास्ट झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी मुलुंडवरनं ठाण्याला शूटिंगसाठी चाललो होतो त्याच, आणि ठाणा ट्रेन, मी मुलुंडला ट्रेन पकडली, ठाणा ट्रेनच होती, आणि अपडाऊन करणारी जी लोक होती त्यातला 1-2 जणांनी कोणीतरी मला बघितलं, आणि त्याच्यातले 2-3 म्हणजे तो बघ, तो बघ, तो बघ, तो बघ, अरे काय करतो. मला कळे ना, तू तू काय करतोस तू. मी म्हटलं आहे काहीतरी. बरं, ते जाणारे होते त्यामुळे उतरले नाहीत माझ्या नशिबाने. आता मॉप जमा झाला असतं तर म्हणजे माझं होतं कम्प्लीट. त्यामुळे मग मी कम्प्लीट ठाणा स्टेशन पासून ओवळ्याला चाललो होतो. मी कम्प्लीट मनोज कुमार करून मी ओवळ्यापर्यंत गेलो. त्यामुळे ते भीती वाटली की, आणि कसं असं ना, ती एक प्रकारे पावती असते, पावती आहे खरंच, पण तरी सुद्धा पण ते काय असतं, ते म्हणजे लोकांच्या रिॲक्शन स्ट्रॉंग असतात. त्याला इंटरव्ह्यू नंतर फरक होईल, त्याला खरंच. कारण मला अगोदर पूजाला सांगितलं, आणि अगोदर ते येणार आहे, मला भीती वाटते बाबा असं ती बोलली. पण नंतर आता तुम्हाला भेटल्यानंतर आणि आपण किस्से ऐकले स्वामींचे आणि अशा गोष्टी, किती एकदम साधा स्वभाव आणि किती छान, मस्त. पण कामाची पावती येते खरंच, कामाची पावती. खरंच खरंच. राजा शिवाजी मध्ये तुम्ही म्हणाल की खूप रोल्स केले, तरी भरपूर रोल केले, भरपूर. म्हणजे कसं होतं ना, की काहीतरी आता कोणतरी पंत आहे, हो, तर एखादा ऍक्टर आला नाही तर बरं, त्यावेळी माझा गोटा होता ना, हो, तर मागे फक्त ती चाटी लावायची, एक्झॅक्टली, ती चिकटवली की पंत. पंत पंत मग नंतर केस वाढले की अरे हो काबी खान खान करणे काय, खान करू. मग ते केलं. मग मध्येच एकदा काळोजी कुंभार नावाचा एक रोल केला मी त्याच्यामध्ये. ओके.
ज्याने शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटकेच्या वेळी दिशादर्शक म्हणून तो मग त्याने ती कुंभाराने भट्टी पेटवली हो आणि मग तो दूर गेला त्या दिशेने. मग महाराज आग्र्याहून सुटका आग्र्याहून सुटक्याच्या वेळेचा तेव्हा तो गाळोजी कुंभार नावाची ती भूमिका केली. ती पण केली. वासुदेव केला त्याच्यामध्ये, ते गाणं वगैरे होतं त्याच्यामध्ये. छान छान. तर त्यामुळे असं बरेच बारीक सारीक. आणि परत छोटे roles. नितीन देसाई माझा मित्र असल्यामुळे तो जरा काय त्याला प्रॉब्लेम घेऊन गेला, अरे नाही रे त्या ऍक्टरचा जरा प्रॉब्लेम झाला रे, तू कर ना. अरे तू करणं म्हणजे काय, किती दादोजी कोंडेचा जरा प्रॉब्लेम आहे, तू कर. अरे तू कर काय, दादोजी कोंडे काही, मी मागे काम केलंय त्यामुळे असं ते व्हायचं. तुम्ही मगाशी एक बिहाइंड द सीन्स मध्ये श्याम बेनेगल त्यांचे भारत की खोज मध्ये तुम्ही सुरुवात पण केलेली हो. होती आणि त्यांचा जो किस्सा सांगितला मला की जेवायला एकत्र बसला, हो. तो आमच्या प्रेक्षकांना ऐकवा. सांगतो ना. म्हणजे तो मी खरंच धन्य झालो. मला असं वाटलं श्याम बेनेगलजींना जाऊन कडकडून मिठी मारून भेटावं. म्हणजे ऐकलं होतं पण हे काहीतरी फर्स्ट टाइम मी म्हणजे आता मी- इंडस्ट्रीमध्ये ऐकलं असं. भारत एक खोजला मला नितीन देसाई घेऊन गेले अच्छा. तिकडे, कारण ते आर्ट डिरेक्टर नितीश रॉयला असिस्ट करायचे, त्यामुळे तिकडे घेऊन गेला मला तो. आणि मुळात कसं माहितीये, तेव्हा मी ऍक्टर म्हणून गेलेलो, तर मला आपण काय ऑब्झर्व करतो ना, बरं ते वातावरण वगैरे सगळंच मला तर असं म्हटलं तर नाही नव्हतं, अनुभव तर काहीच नव्हता. बिलकुल. त्यामुळे लंच ब्रेक झाल्यानंतर असं एक मोठं गोल टेबल होतं. त्या टेबलवर बरं आम्ही सगळे नौखे असल्यामुळे आम्ही जरा असे थोडस म्हणतो ना पावचळलेलो की आता काय करायचं. तर मग ते आओ सर बैठो, बैठणे का इधर. मग इथे श्याम बेनेगल बसलेत, बाजूला सगळे ते इतर असिस्टंट आणि सगळे साऊंड रेकॉर्डिस्ट बरोबर. वगैरे वगैरे. नंतर बघलो बाजूला स्पॉटवाय बसलाय, बाजूला लाईटवाले बसलेत. आणि मग आम्ही बघतोय, अरे हो बैठो ना सर, बैठो इधर. हो इधर. आम्हाला वाटलं आमचं काहीतरी वेगळं असेल ना, एक वाक्य एक शब्द बोलायचं आपल्याला काय खरंच खरंच ट्रीटमेंट वाईज म्हणतो. खरंच. नाही इधर बैठो. बसलो मी, अचंबित झालं. म्हटलं म्हणजे ह्या लेवल म्हणजे माणसं जी मोठी होतात ती का होतात का होतात का किंवा त्याच्या ही मागचं- माणसं मोठी काय आहे ते पण एक्झॅक्टली. तर त्याच्या मागचं कारण ते आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणतो ना, आता जेव्हा मी आत्ता विचार करतो ना, की ती गोष्ट माझ्या आतमध्ये हृदयामध्ये कोरली गेली, ते ऐकत नाहीयेत. पण आज आपण बोलतोय ती बघा, कोरली गेली. अगदी. आणि नंतर जेव्हा मी आता प्रोडक्शन करायला लागलो, तर मला ते मी लक्षात आहे ना ते, की अरे मी त्यावेळी त्याने असं केलं. तर आपल्याला आता बरंच प्रोडक्शनचं कसं असतं, संपूर्ण युनिट जेवलं, की मग जेवण मिळालं ना, कधी कधी काही जेवण कमी पडतं, बरोबर आहे. जेवले सगळे अमुक तमुक जेवले, किंवा कोणाला कधीतरी काही- काही- नॉनव्हेज असेल तर कधीतरी नॉनव्हेज संपतं. हो खूप असतं. मग काय होतं की आता काय करायचं, मग 3-4 लोक, नाही तुमको नाही मिळालं चिकन, अरे बापरे, रुको मग हे जरा 3 प्लेट बाहेर से मंगाव एक्झॅक्टली. मानून ते त्यांना द्यायचं. ते सगळे जेवल्यानंतर मग मग? माझे स्पॉट बॉय आणि मी एकत्र बसून जेवायचं. ही फॅमिली म्हणू शकतो. त्यामुळे ती फॅमिली म्हणून तो रिस्पेक्ट मिळतो ना. अगदी. त्यांना पण दिसतं ते कुठे. आणि ते स्पॉट बॉय आता जे आहेत, माझ्याकडे एक रतन नावाचा स्पॉट बॉय हा. मी अजूनही आहे, तो आबाळा मॅपासून. म्हणजे किती माणसाचं प्रेम असावं की तो, मला डायबिटीज डिटेक्ट झाला, त्यानंतर तो माझा पत्ता विचारत 2 हातामध्ये अननस, 1 डझन मोसंबी, सफरचंद, केळी, हे सगळं एवढं घेऊन, वा. तर म्हटलं हे क्या ले क्या, नाही वो तबियत ठीक नाही है ना आपका, क्या बात आहे इसलिए. रतन भाई. हे प्रेम आहे ना. किती मस्त. आणि मी हेच म्हणतो, हे कमवलंय लोकांनी, कमवले प्लस तुम्ही हे तुम्हाला ही जाणीव आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण आता ती माणसं ऐकत नाहीयेत, पण तरी तुम्हाला त्यांची आठवण येते की हे चांगल्या चांगल्या गोष्टी केल्यात. ह्याला म्हणतो आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो. हो. आणि हेच केल्यामुळे आपण आणखीन खूप काही चांगले आणखीन कनेक्टेड होतात तेच लोकांकडे. आणि कसं आहे ना, इतक्या 20 वर्षापूर्वीच्या घटना जर माझ्या लक्षात राहत असतील, तर त्याच्या मागचं काहीतरी रिझन आहे ना. ते संस्कार बनतात. ते संस्कार बनतात. ते पण लोकांची मग तसेच वागतात, हो. जे चांगल्या चांगल्या गोष्टी. आणि त्यांना कसं असतं की 20 वर्षानंतर पण मला जेव्हा कोणतरी आबाळमयाच्या वेळचा ऍक्टर भेटतो अगदी. किंवा कोणतरी टेक्निशियन भेटतो, तो मला म्हणतो, सर आप पहिले जैसे था वैसे ही है.
काही चेंज नाही. आप में कुछ बदल नहीं है, मतलब सिर्फ बाल गया मेरा, बाकी क्या. येस 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 येस, मस्त. आता एक आपण फायनान्शियलच्या दृष्टीने बघूया. आर्थिक अडचणींचा सामना आला असू शकतो, हो. तर त्याविषयी काही सांगू शकाल का? येस. तर ह्या बाबतीत एक आर्थिक अडचणींचा सामना कधी आला का, आणि आला तर आला. तो कसा कसा फेस केला? आणि कसं आहे, आर्थिक अडचण मुळात जेवढं सांगायचं तेवढंच, नाही नाही, असं काही नाही. मी खुल्या दिलाने बोलणार माणूस आहे. एक बाहेर पैशाचा सोंग आणू शकत नाही नाही, आणू शकत. हे लोकांना कळलं माहिती Absolutely. आहे, पण तरी सुद्धा मी याच्यामध्ये तुम्हाला सांगेन ना, की ह्याच्यामध्ये माझ्या बायकोचं क्रेडिट आहे, की माझ्या पाठी ज्या पद्धतीने खंबीरपणे ती उभी राहिली. आणि बरं, तिने चांगले दिवस बघितले, वाईट दिवस बघितले, सगळे दिवस बघितले. त्याच्यात माझी बायको आणि माझी मुलगी. वा. की म्हणजे अचानक बँक बॅलन्स आता फक्त 1050च राहिले, आणि काय करायचं हो खरंच. असं टेन्शन यायचं. की म्हणजे कधीतरी एकदा म्हणजे बरीच कुठलं तरी व्यावसायिक नाटक करत होते. परीच्या नाटकाच्या नाईटमधनं आम्ही किराणा मालाचे पैसे दिलेले आहेत. म्हणजे लक्षात राहण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत. हो खरंच आहे. किंवा जेव्हा मी ह्या छोट्या छोट्या सिरियल करायचो, त्यानंतर मी जेव्हा शिवाजी Serial. राजा शिवछत्रपती सिरियल करायला गेलो, तिकडे मला पैसे सुद्धा जास्त मिळाले. बरीला विचारलं, म्हटलं काय भाऊ, मला मोबाईल पाहिजे. हा, वा आता हे घे 10,000 रुपये. वा वा. त्यामुळे कसं माहितीये, म्हणजे हे अपडाऊन्स बघितले. मी बघितलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये बायकोनी 6,000 पण संसार केला आणि 60,000 पण संसार केला, क्या बात. आणि कुठल्याही प्रकारची कुरबुर न करता. ती खूप गरज आहे. त्यामुळे ते म्हणतो ना, आणि ते म्हणतो ना, ते संस्कार करून तिने पण संस्कार केले. अगदी अगदी. की पहिल्यांदा मी बायकोची आता आठवण आले म्हणून सांगतो, की आयुष्यात कधी मी चहाचा कप उचलला नव्हता, पण लॉकडाऊन पिरियडमध्ये मी फळं कापायला शिकलो, वा. मी भाज्या निवडायला शिकलो, क्या बात आहे. मी भांडी लावायला शिकलो, वा मी कपडे वाळत घालायला शिकलो. वा. प्रोडक्शनची हे करायचं. आधी सुरुवातीला कुरकुर केली, येस. पण नंतर आता आवडतं. आता मी जिथे परळला राहतो, तिकडे कामवाल्या बाईने जर भांडी उलटी सुटी लावली तर मी ओरडतो तिला, हे अशी लावत नाही, हे शिकवतो तुम्हाला, हे बघा त्याच्यात हे असं 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 लागलं पाहिजे, वा. हा सिक्वेन्स आहे. व्हेरी नाईस. तो हे पकड तिथे का टाकली, आणि तुम्ही तशी तिकडे- डिसिप्लिनच आहात हा, सगळ्या बाबतीत. सगळ्या बाबतीत. खूप छान खूप छान. पण आता तरुण कलाकार पण आपले हे पॉडकास्ट ऐकतात, म्हणजे या लाईनीमध्ये असतील किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये असतील, तर त्यांच्यासाठी आर्थिक बाबतीत तुमचा काय सल्ला असू शकतो, काही सांगू शकाल का? काय केलं पाहिजे? आर्थिक बाबतीमध्ये काय ना, एक तर कसं माहितीये, या क्षेत्रामध्ये या क्षेत्राची क्रेज भरपूर आहे, भरपूर आहे, ग्लॅमर आहे. त्यामुळे नवीन लोकांना कसं माहितीये, एकतर त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आता आम्हाला कसं होतं, आम्ही थिएटर बॅकग्राऊंड होते, बरोबर. आम्ही थिएटर स्टेज केलं असल्यामुळे आम्हाला म्हणतो ना आपण की स्टेज फिअर वगैरे हा प्रकार नव्हता. आता सगळं कसं, आता सगळं इन्स्टंट झालंय, बरोबर. रील्स आहेत, वगैरे, आणि त्यामुळे लोकल टॅलेंट्स जे आहेत त्यांना कुठेतरी बऱ्यापैकी वाव मिळतोय. Right. फक्त त्यांना माझं म्हणणं आहे की त्यामुळे हे अपडाऊन्स आहेत, पेशन्स ठेवा आणि सिन्सिअरली डिवोशन ठेवा या क्षेत्राप्रती. So nice, so nice. ह्या जर गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्हाला, आणि जर पेशन्स असेल, पर्टिक्युलर राहा, वेळेवर जा शूटिंगला, खूप छान. की आपल्यामुळे दुसरं माणूस खोळंबता कामा नये याची जाणीव ठेवा. आणि हे जर केलं तर यश हात जोडून तुमच्या समोर उभं आहे. तुम्ही आता मगाशी ते कोलगेटचा किस्सा सांगितला, तो जबरदस्त. म्हणजे असे किस्से विल बी हेल्पफुल, म्हणजे पॉडकास्ट मध्ये आपण ते कव्हर करूया, मोर नेसेसरी. हा, मी सांगतो ना, हा बिहाइंड द सीन्स मध्ये जाऊ शकतो. हो, बिहाइंड द सीन अजून एक किस्सा सांगतो. हो सांगा. 2 किस्से आहेत. राजा शिवछत्रपतीमध्ये भरपूर किस्से घडले. घेऊया का कसे ते? किस्से सांगतो तुम्हाला, Yes. कुठे प्लेस करायचे ते बघा. चालेल चालेल. शिवाजी म्हणजे मुघल सैन्यामध्ये पळापळ चालली हा. आहे, आणि ते सगळे भागो भागो, शिवा आया, भागो भागो, आणि लाहोल बिलाकुवत हा. असा डायलॉग होता.
भागो भागो शिवाया शिवाया लाहोल बिलाकुवत असा डायलॉग होता. ओके. जो ऍक्टर होता लाहोल बिलाकुवत म्हणणारा हा. तो फाफल्ला. हा. तो म्हणाला भागो भागो शिवाया शिवाया लाहोल कुलाबियत. डायरेक्टरने तोंड वेगळं केलं. हा. मी म्हटलं हा कुलाब्यावरून आलेला आहे. लाहोल गुलाबी. लाहोल कुलाबियत. वा वा. ट्विस्ट. छान छान मस्त. आणि दुसरा किस्सा तर अजून एक किस्सा असा होता की औरंगजेब त्याचा कोथळा बाहेर काढतात, वाघ नख वगैरे ते. अफजल खान. अफजल खान सॉरी Yeah. अफजल खानाचा कोथळा बाहेर, तो सीन होता. ओके. अफजल खान झालेला जो नट होता तर तो कोथळा बाहेर काढताना तर कोथळा म्हणून काय करायचं, Right. तर मटणाच्या दुकानातून जे बकऱ्याचं वेस्टेड आतडे असतात हा. ते आणले होते ओके. आणि तो अंगरखा फाडून त्याच्या हातात असं ते दिलं होतं, चक्क हातात. हातात दिलेलं त्याच्या. सीन सुरू झाला आणि नंतर लंच ब्रेक झाला. तर जो अफजल खान होता तो हातामध्ये ते आतडी घेऊन तर काय करायचं, आणि तो असा हातामध्ये आणि त्याच्या आजूबाजूला कुत्री त्या वासाने, आणि तो फक्त असा हातामध्ये अरे इनको देखो ना यार ये क्या रे यार. पण ते बाजूला का नाही ठेवत होते. कट झाला ना. अच्छा अच्छा. मग आता लंच ब्रेक झाल्यानंतर तो करणार काय, बरबटलेलं आहे सगळं ते, अच्छा. कंटिन्युटी असते जेवण होते म्हणजे. नाही जेवणात. मग त्याला काय केलं, हा. मग त्याला काहीतरी भाजी वगैरे रोल करून एक माणूस, त्याला भरवायला एक माणूस, पण हे असंच हे असंच ना आता. आजूबाजूला आणि आजूबाजूला होते हट हट अरे हट. बिहाइंड द सीन माहित नसतं. खूप मजा असते. खरंच खरंच. असे किती किस्से असतात. खूप. आता आम्ही ऑडिशनला तर मध्ये कुठेतरी मी लक्षच्या शूटिंगसाठी म्हणून ऑडिशनसाठी सांगलीला गेलो. ओके. तर तिकडे एक ऍक्टर आला होता. ओके. तर ऑडिशनला त्याला जे डायलॉग दिले तेच त्याने बोलायचे ना. बरोबर. तर मी जे बोलायचो तेच तो बोलायचा. रेडी आहे ना तुम्ही, रेडी आहे ना, हा रेडी रेडी. डायलॉग पाड्यात ना, हा पाड्या पाड्या. ओके. ठीक आहे, हा रोल. तो म्हणायचा रोल. तुम्ही कशाला म्हणता रोल, हा नाही सॉरी सॉरी रोल, हा. रोलिंग रोलिंग, ऍक्शन ऍक्शन. हो ऍक्शन तुम्ही काय म्हणताय, तुम्ही डायलॉग बोला ना. हा बोलतो बोलतो. रोल रोलिंग ऍक्शन ऍक्शन. तो म्हटलं ऍक्शन नका म्हणू, तुम्ही फक्त डायलॉग सुरू करा. बरोबर, हा ठीक आहे. मग त्याने डायलॉग म्हटला. डायलॉग म्हटल्यानंतर मी म्हटलं कट इट. तो हा कट इट. म्हणजे असे पण वेगवेगळे वेगवेगळे किस्से ना असे, पण मजेदार. पण कुठला तरी तुम्हाला असे अशा कामं करता करता तुमच्या रोल्स पैकी असे वेगवेगळे रोल्स असतील तर तुमच्या आवडतं असं कुठलं कॅरेक्टर होतं का? अशी खूप कामं केली असतील तुमची स्वतःची, आणि त्याच्यामधलं कुठलं एखादं कॅरेक्टर जे तुम्हाला आवडतं. मगाशी तुम्ही बोलत होतात एक कुठलं फुलपाखरू नावाची जी सिरियल, कारण ते कसं ना, ते एक तर कॉमेडी होतं कॅरेक्टर, राईट. आणि त्याच्यामध्ये ना खूप खूप आम्ही एन्जॉय करायचो सीन. मग लिहून काय यायचं होतं ते जस्ट ते. कोणाला कनेक्ट होण्यासाठी, म्हणजे समजायचं. फुलपाखरू सिरियल मध्ये प्राध्यापक उकिडवे नावाचा कॅरेक्टर होता, ओके. जो मराठी भाषेतच बोललं पाहिजे असा त्याचा कटाक्ष असणारा कॅरेक्टर होता. ओके. मग विद्यार्थी जर गुड मॉर्निंग म्हटलं तर नाही सुप्रभात, अच्छा तशापैकी अशा पद्धतीचं कॅरेक्टर. आणि मग त्याच्याबरोबर एक प्रोफेसर बाई असते, त्या बाईचं नाव होतं उभे बाई. ओके. मग उकिडवे आणि उभे. ओके. तर त्या बाईच्या मागे तो लागलेला प्रोफेसर. ओके. असं असतं. नंतर नंतर मग मी खूपच सुटायचो त्याच्या. कॉमेडी कॉमेडी कॅरेक्टर होतं ते. कॉमेडी कॅरेक्टर होतं. ओके. कॉलेज मधला कॉमेडी प्रोफेसर. वाव. आणि मग त्याची मुलं टिंगल करतात आणि तो मुलांवर डाफरणं हा. वगैरे वगैरे अशा पद्धतीचं. मग त्या उभेबाईचं जे कॅरेक्टर होतं, मग कुठेतरी आमचा गार्डन मधला एक सीन दाखवलेला प्रेम प्रकरणाचा होता. वाव.
आणि मग ती बुरखा घालून वगैरे असते असं काहीतरी. ओके. आणि मग त्या उभ्याचं मी त्याला उबू असं मी काही वाटलं ते राईट म्हणायचं. राईट राईट. प्रेमाने. त्यामुळे ते लोक आणि कॉलेज मधल्या मुलांना ते जास्त रिलेट व्हायचं. बरोबर. मग ते रस्त्यात कधी कोण भेटले का हो सर उकिडवे सर असं ते येस. तुम्ही मगाशी वर्कशॉप बद्दल वर्कशॉप Acting बद्दल workshop. आपण बोलत होतो, तर तिथे येऊया. हे वर्कशॉप मध्ये तुम्ही नक्की काय आणि हे कसं सुरुवात कशी झाली. आमच्याकडे एक एक डॉक्टर आणि आमचे अजूनही तुम्ही अजूनही workshop करतो, अजूनही चालू आहे. ओके. एक गृहस्थ होते तर ते म्हणाले की तुम्ही जरा ऍक्टिंग वर्कशॉप असं काहीतरी सुरू करतोय तुम्ही कराल का. म्हटलं हो करीन. मला वाटलं काय 1 तासाचं वगैरे काहीतरी असणार. मग तुम्ही अभिनयावर बोला किंवा मग तुम्ही प्रोडक्शनवर बोला, दिग्दर्शनावर थोडंफार बोला. म्हटलं बोलेन ठीक आहे. वा. मला वाटलं 1 तासाचं वगैरे असेल. आणि मग त्यांनी वडाळ्याला एक कुठंतरी त्यांनी हॉल घेतलेला. तिकडे 2-3 त्यांचे विद्यार्थी होते. बरं माझी पहिली खेप. मला वाटलं 1 तासाचं आहे. नंतर पेपरमध्ये जाहिरात बघितली तर सकाळी 10 ते संध्याकाळी 6. म्हटलं बोलायचं काय आता. बरं बोलायची सवय नाही. मग मी काय ना काहीतरी कसा वेळ मारून द्यायचो आणि 12 सारखं दर अर्ध्या तासाने घड्याळात बघायचो 6 कधी वाजतायत. ओके. आणि असं करत करत मग ते मग लंच ब्रेक 1 तास असायचा. 1 ते 2. तो बरा असायचा. 2 मग त्याच्यामध्ये पुढे काय करायचं, पुढे काय बोलायचं ते बरं अनपेक्षित होतं ते. एक्झॅक्टली. मला वाटलं 1च दिवस आहे. नाही 1 आठवडा आहे. मग टेन्शन. बरं त्या शिबिरामुळे किंवा ते जे काय वर्कशॉप घेतलं तिथे मला कुठेतरी तो म्हणतो ना कॉन्फिडन्स की अरे हे करू शकतो आपण. म्हणजे पहिल्या दिवशी जी भीती वाटलेली अरे नाही हे काय बोलणार आता, काय सांग कसं करायचं. बरोबर. पण ओव्हरऑल एकंदर अनुभव प्रोडक्शन मधला होता, दिग्दर्शनातला होता, एवढा अभिनयातला होता. एक्झॅक्टली. त्यामुळे मग ते मारून नेलं 1 आठवडा. आणि मग नंतर मुलुंडमध्ये आपले लक्ष्मीबाई इंग्लिश मिडियम स्कूल जे आहे तिकडचे प्रिन्सिपल प्रसाद कुलकर्णी ते मला म्हणाले तू माझ्याकडे का करत नाहीस. वा. मग म्हटलं करूया. मग शाळेतल्या मुलांसाठी म्हणून मी ते सुरू केलं वर्कशॉप. मग त्याच्यातल्या मुलांना मी सिरियल मध्ये वगैरे पण चान्स द्यायचो. त्यांना संधी दिली. त्यांना संधी दिली. पण तुम्ही करताय कधी लागलं तर तो पण एक होऊ शकतो. आणि त्या शिबिरामध्ये कसं ना मी फक्त अभिनय शिकवत नाही तर हाऊ टू बिहेव ऑन सेट. सेटवर कसं राहावं. एक्झॅक्टली. की ते जे संस्कार असतात की नाही तर कसं असतं मेरा मेकअप रूम किधर आहे. एक्झॅक्टली. ते स्पॉट बॉय किधर आहे चाय पिलाव. ते करू. तुम्ही तुमच्या बिहेवियरवर तुम्हाला कामं मिळतात. की कसं असतं बाकी स्पॉट बॉय तुमच्या भिंतीला असतो पण त्याला जर तुम्ही इरिटेट केलं की बहुत तकलीफ देता रे वो आर्टिस्ट मग तुम्ही नकोसे होता. बरोबर. त्यामुळे तुम्ही सेटवर कसं राहिलं पाहिजे, कशा पद्धतीची तुमची वागणूक असली पाहिजे. तुम्ही सेटवर गेल्यानंतर कॅमेराला नमस्कार केला पाहिजे. सगळ्यांची हॅलो हाय गुड मॉर्निंग. ओळख नसेल तुमचा को आर्टिस्ट असेल तुम्ही पहिले नवीन असाल तर जर तुम्हाला एखादा ऍक्टर बरोबर सीन करायचा आहे तर त्याची ओळख झाली नमस्कार परागजी तुम्ही परागजी का मी भूषण हा तुमच्यावर माझा सीन आहे ना मग आपण जरा रिहर्सल करूया का. म्हणजे कसं असतं तुमची शूटिंगला जायच्या अगोदर तुमची स्वतःची एक केमिस्ट्री तयार होते आणि नंतर जेव्हा तुम्ही ऑन फ्लोअर जाता तेव्हा दोघांनाही त्रास होत नाही आणि ते कम्फर्ट झोन येतो. तर त्यामुळे हे सगळं जे आहे ना ते शिकवलं जातं. हे कुठेच कोणी शिकवलं कोण शिकवत नाही. आणि आता कसं आता सगळीकडे दुकानं उघडली जे आपण स्वेच्छेने वर्कशॉपच्या नावाखाली खूप नाव झाली त्याच्या अंडर विथ ड्यू रिस्पेक्ट करतात पण चालू आहे. ते आम्ही जे करतो ते म्हणजे काय म्हणतो ना एक डिवोशनने आणि पोटतिडकीने शिकवतो की त्याच्यामध्ये त्या आणि नंतर की ते शिबिर संपल्यानंतर मुलं रडतात की सर आजचा शेवटचा दिवस तर पण आपण भेटत जाऊ ना. किती छान. त्या शिबिरामध्ये असे पण काही अनुभव आहेत की सुरुवातीला खूप बुजलेली की बापरे एकदा म्हणजे जसं वहिनी मला बघून घाबरल्या तसा मुलं अरे बापरे हे शिकवणार हे टेन्शन असायचं. पण ती बुजलेली मुलं 8 दिवसामध्ये अशी तयार होतात आणि मग नंतर ती बरं ही मुलं रस्त्यात भेटल्यानंतर नमस्कार करतात आणि ती पोचपावती आहे तुमची. खरंच. आणि मुळात ते प्रेम ती रिलेशन फोन करतात. खूप छान. बरं इतकी मुलं
हे झालेत, कधीतरी कोणतरी बरं ती लहान ती 5वी 6वीतली मुलं नंतर मोठी झाली 4 वर्षांनी मला मेट्रोमध्ये अरे सर क्या बात आहे पैसा ना क्या, खरंच किंवा त्याच्यामध्ये काही म्हणतो ना आपण की स्लर असणारी मुलं आहेत हो. की बोलता येत नाही वगैरे, त्यांना कॉन्फिडन्स वाढवणं, किती त्यांच्याकडनं की मी त्यांना हसता कामा नये कोणी, एक्झॅक्टली की त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा न्यूनगंड राहता कामा नये, राईट. तो पण सेल्फ कॉन्फिडन्स देणं तो सेल्फ कॉन्फिडन्स देणं. तर त्यांनी तो फरक पडतो ना. आणि कसं असतं की ठीक आहे तू ऍक्टर बनशील की नाही मला बरं, मी कमिट करत नाही कुठे. हा हो तुमच्या मुलाचा कॅलिबर असेल तर त्याला काम मिळेल, माझ्याकडनं मी शिकवायचं काम करेन. म्हणजे ते म्हणतो ना की आम्ही चान्स देऊ वगैरे, नाही. नाही असेल तर मिळेल. आणि त्यांना मुलांना हे पण सांगतो की अभिनय नसेल तर दुसरं क्षेत्र आहे, मेकअप आहे, हो दिग्दर्शन आहे, एक्झॅक्टली. फिल्म इंडस्ट्री म्हणजे फक्त कॅमेरा आहे. हेच नाहीये. एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत या क्षेत्रातल्या, त्या तुम्ही टॅप करू शकता. की प्रत्येक जण ऍक्टर नाही बनू शकत ना, बिहाइंड द किती एडिटिंग आहे, हे एडिटिंग आहे, टेक्निकल. त्यामुळे टेक्निकल गोष्टी आहेत, तर त्या तुम्ही करू शकता. तर आमच्या या द एपीएन पॉडकास्ट शो मध्ये तुमच्या या वर्कशॉप विषयी ऑडियन्सना जर काही समजायचं असेल तर तुम्ही काही सांगा ना, की कोण जॉईन करू शकतं आणि यामध्ये काय कव्हर करता तुम्ही, साधारण आणि किती टाइमाचं आहे जस्ट याच्यामध्ये कोणालाही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आम्ही देऊ शकतो का, किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करतील मग आम्ही तुम्हाला सांगू, कसंही तुम्ही सांगा. इथे मुळात समज असणाऱ्या काही वर्कशॉपचं नाव वगैरे काही असतं का? वर्कशॉपचं नाव मी ऍक्च्युली अगोदर स्लिक परफॉर्मन्स ओके असं ठेवलं होतं. चालेल. आता एक वर्कशॉप त्यामुळे असं वर्कशॉप म्हणून ठेवलंय. मी आणि माझा एक मित्र आहे, आम्ही दोघं मिळून करतो. याच्यामध्ये वयाची अट म्हणजे एक समज असणारा, मी अगदीच लहान मुलं नाही चालत. साधारण एक 8-10 पासून ओके 70 वर्षाच्या माणसापर्यंत आपण शिकवू शकतो. क्या बात आहे. आणि त्याच्यामध्ये मी म्हणतो ना आपण की आयुष्यभर नोकरी केली आणि आता मी रिटायर्ड आहे, हम्म. अभिनय करायची इच्छा होती, काही नाही करू शकत, राईट तर मग त्यांना गाईड करणं, राईट त्यांना कॉन्फिडन्स देणं, त्यांच्यामध्ये असणारी जी काय कमी असेल किंवा त्यांच्यामध्ये असणारे पॉझिटिव्ह पॉईंट्स हे पण त्यांना सांगणं. True. हे सांगितलं जातं की तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही जरा फास्ट बोलताय किंवा तुम्ही जरा स्लो बोलताय, तर ते कसं बॅलन्स बोललं पाहिजे वा. वगैरे वगैरे. एक्झॅक्टली. आणि बाकी ओव्हरऑल त्यांच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी मध्ये पण फरक येत असेल. डेफिनेटली ऍक्टर बनतील की नाही, किंवा पडद्यावरती येतील. नाही. आणि ते फक्त बेसिकली 15 दिवसापुरतं मर्यादित नसून ते म्हणतो ना इनडायरेक्टली थोडेसे संस्कार करणं एक्झॅक्ट म्हणतो आपण, की समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे. की स्लीपर घातलेला माणूस आणि शूज घातलेला माणूस याच्या चालीमध्ये फरक असतो. बरं. स्लीपर घातलेला बिंदास चाल एक्झॅक्टली. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हवालदारचा ड्रेस दिला तर तुमची बॉडी लँग्वेज वेगळी असते, तुम्हाला इन्स्पेक्टरचा ड्रेस दिला तर तुमची बॉडी लँग्वेज वेगळी असते, तुम्हाला शिवाजी महाराजांचा ड्रेस दिला तर तुमची बॉडी लँग्वेज वेगळी असते. तर त्या पर्सनॅलिटी प्रमाणे, आणि ते तुमच्यामध्ये इनबिल्ट एक ड्रेस घातल्यानंतर एक वेगळं तुमच्यामध्ये ते स्फुरण येतं, की जेणेकरून ते ठीक आहे ना. हवालदार जर असेल तर तो अरे काय झालं गडबड, पण तेच इन्स्पेक्टर काय गडबड आहे, तो ऍटिट्यूड मधला जो फरक आहे किंवा ज्या टोनिंग मधला जो फरक आहे, एकच डायलॉग वेगवेगळ्या एक्झॅक्टली असेल तो, तर ते तशा पद्धतीचं. किती दिवसाचं असते साधारण? हे 15 दिवसाचं की 15 दिवसाचं असतं, की कधी कधी आम्ही 3 महिने वगैरे सुद्धा घेतो. नाही कसं असतं की बरेच नोकरी करणारे लोक आहेत, एक्झॅक्टली. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना पण इंटरेस्ट असतो. मग ते करत असेल तर मग त्यांना सांग सॅटर्डे संडे घेतो आम्ही आठवड्यातनं 2दा. आणि त्याची वेळ असते, समजा संध्याकाळचं असेल तर ते काहीतरी 7 ते 9, किंवा रविवारचं असतं ते साधारण 11 ते 4, मध्ये 1 तासाचा ब्रेक, लंच ब्रेक असतो. ओके, सो नाईस. अशा पद्धतीने ते घेतो. आणि हे लाईव्ह असतं, तुम्ही कुठे हॉल किंवा असं कुठे क्लास असेल किंवा असं? हा, क्लास जागा चित्राचा जागा आहे, क्लास आहे, त्या क्लासमध्ये हे शिकवलं. आणि ह्याची हे कधी असतं, ह्याचं लोकांना कळायचं असेल तर कसं कळतं? मग आता कसं आहे, ऍड करता, ऍड वगैरे शक्य करत नाही. ओळखीच्यामध्येच हा, ओळखीच्या मध्ये होतं ते, म्हणजे तसं जाहिरात करत तसं नाही. करा.
पण जे कॉन्टॅक्ट वर्ड ऑफ माउथ हा, कारण कसं असतं, मला माझं शूटिंग आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करून माझ्या बरोबरचा जो माझा मित्र आहे तो सुद्धा शिक्षकच आहे. ओके. तर त्यामुळे तो लिखाण बिखाण वगैरे सगळं, म्हणजे तो स्क्रिप्ट रायटिंग वगैरे याच्यावर पण तो हो सांगतो. हो. किंवा स्क्रिप्ट रायटिंग आणि भाषा ओके याच्यावर जो वर्किंग जे आहे ओके. हे तो सांगतो. फाईन. जस्ट मला विचारायचं आहे की स्टेजवरती पण तुम्ही काम जेव्हा करत होतात किंवा करत होतात, तेव्हा कधी अशी फजिती किंवा अशी काही कुठले केस असं काही झालेलं का कधी? म्हणजे तुमच्या बाबतीत काही झालेलं का? आणि असा कुठला किस्सा आठवतो? बरेच झालेले. तरी एखादा दुसरा आम्हाला ऐकवला तर. राज्यनाट्य स्पर्धेचं एक नाटक होतं हम्म. आणि त्याच्यामध्ये ते श्रीमंत त्या नाटकाचं नाव पण भलं मोठं होतं. अच्छा. श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा अथवा कोणाचाही खून संदर्भ भाऊबंदकी एवढं नाव असं नाटकाचं नाव होतं. परत एकदा नाव. श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा अथवा कोणाचाही खून संदर्भ भाऊबंदकी. ओके वसंत आबाजी ढहाके याचे दिग्दर्शक, ओके. लेखक होते सॉरी, आणि विजय जोशी त्याचे दिग्दर्शक होते. आणि त्याच्यामध्ये किस्सा असा होता की म्हणजे मुळात पेशवे कालापासून चालत आलेली जी राजकीय भाष्य आहे त्याची हम्म. पासून आजपर्यंतची जी व्यवस्था आहे, कायदा सुव्यवस्था आणि सगळी, Right. तर तुमचे फक्त कॉस्ट्युम बदललेत पण तुमची वृत्ती सेम आहे हे त्याच्यामध्ये दाखवायचं. तर त्याच्यामध्ये मी सुरुवातीला त्या राघोबा दादा आणि सगळं ते नारायणराव कोण कोणी केला वगैरे वगैरे ते सगळं, तर त्याच्यामध्ये मी तुळोजी म्हणजे एक गारदी. अच्छा. तुळोजी हा गारदी होता. हो. ज्याने मारलेलं त्याने मारलं तो नारायणराव पेशवे त्यांनी. हा. ओके. त्यामुळे ते तुळोजीराव का? तुळोजी असं त्याचं कॅरेक्टर नाव ओके. होतं. मला असं ते मस्त ती मावळी कॅप असते ना, आणि त्याला असं ते इथून माळ होती, मोत्यांची माळ, मस्ती असं सज धजके मी तयार. तो आमचा सेट पण असा ग्राउंड पण फर्स्ट असा सेट लागला होता त्याला. तर ती जागा थोडी मी एंट्री घेतली आणि मी मेकअप रूम मध्ये सजतोय, स्वतःवर जाम खुश आहे की काय मस्त दिसतोय मी स्वतःच्या मी उन्मादामध्ये होतो की हा काय दिसतोय मी. आणि मी एंट्री केली, वरचं काहीतरी लागलं आणि ती जी टोपी होती ती गरकन फिरली आणि माळ मागे गेली. आणि तुळजीचा हा असा आवेश होता, तलवार आणि ती डोळ्यावरचं एक्सप्रेशन की माळ मागे गेली. हा एक किस्सा. ओके. इथून चुकायला सुरुवात झाली. हा तुळोजी नंतर पोलीस कमिशनर म्हणून दुसऱ्या अंकामध्ये तरी ड्रेस बदलत 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 येतो. तर तो जो कमिशनरचा पोलीस व्यवस्था ते शेवटच्या स्टेजला होतं आणि मध्ये 2-3 चेंजेस होते. ओके. की माळ फिरल्यामुळे माझं डोकं पण फिरलं होतं. तुम्ही तिथेच अडकले. त्यामुळे मी मध्ये मला काहीतरी सलवार आणि काहीतरी झब्बा वगैरे असं काहीतरी वेगळं कॉस्ट्युम होतं, ते माझ्या लक्षातच नाही आलं. त्यामुळे मी डायरेक्ट कमिशनरचा ड्रेस घातला. कधी चेंज झाला, बँकेत गेलो आणि कमिशनरचा ड्रेस घातला. ओके. मध्ये 3 चेंजेस होते. माळ फिरल्यामुळे डोकंच फिरलं होतं. जाऊन आपल्याला बसलंय तिकडे, दिग्दर्शक नेमका विंगेतनं कुठेतरी आला आणि बरं त्याच्यात कसं होतं, आतमध्ये एक माणूस काहीतरी मंदिराचा सीन होता की तो फक्त असा हात असा करतो आणि आतमधनं एक माणूस त्याने हात असा केला त्यांनी घंटा वाजवली. म्हणजे आवाज बरोबर, आवाज मॅच का जर मी त्याच्या बाजूला शेजारपासून घंटा काही वाजवतोय बसलो होतो. ते तिकडून विंगेतनं आमच्या दिग्दर्शकाने बघितला, इकडे काय ड्रेस अरे मध्ये 3 चेंज येतात. मी विंगेत आलो, पट्ट्या सकट पॅन्ट काढलेली आहे मी, पट्ट्या सकट. सुधीर डायलॉग बिलॉग काय एकदम ब्लँक. हो खरंच.
दुसरा माणूस कोणतरी हेल्पर होता, हे घाल हे घाल हे घाल, हे काय घातलं, शेवटच्या सीनचा आत्ता घातलास, येस, घातलं मग परत नॉर्मल. म्हणजे असं एका गोष्टीमुळे सगळं चेंज. काही होऊ शकतं. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. पण लोकांना काय कळलं, लोकांची रिएक्शन काय होती का त्याच्या होती का, त्यांना कळलं नाही? नाही, हे आपल्यात घडलं सगळं. अच्छा अच्छा, नशीब. नाहीतर लोक पण हसतात, त्याची मजा घेतात कधी हो. कधी. वा वा वा. आता गाण्याच्या बाबतीत तुम्ही आता हल्ली गाणी तुम्ही म्हणालात मगाशी की स्टार मेकर आपल्याकडे ते ऍप असतं, हो. तर तुम्ही गाणी म्हणतात, तर बाकीच्या वेळेला जेव्हा काम नाही त्यावेळेला तुम्ही तुमचा टाइम कसा पास करता, काय आवडतं? आता ते स्टार मेकर जे हॉबी म्हणा किंवा हॉबी म्हणजे मग आता सध्या स्टार मेकर हा प्रकार आहे. ओके. त्याच्यानंतर मी सकाळी उठून योगा करतो, मी भरपूर चालतो, हो ना, चालायची आवड आहे मला. सकाळी मिळतो टाइम तुम्हाला? सकाळी त्या चालण्यावर पण एक किस्सा आहे. सांगा ना. मी एकदा कुठेतरी शूटिंग करत होतो, शूटिंगच्या ऑफिसमध्ये गेलेलो आणि तिथून लोटस पेट्रोल पंप नावाचा अंधेरीमध्ये हो, हे आहे. फेमस लोटस पेट्रोल पंपच्या इकडे ऑफिस होतं आणि तिथून काम झालं. आदर्श नगर. आदर्श नगरवरनं निघालो. माझ्यावर माझा एक असिस्टंट होता. बरं, चालायची आवड माझी भयंकर, त्याला किती आहे ते मला माहिती नव्हतं. चल जाऊया चालत, हा चला जाऊया. मी अंधेरी स्टेशन पर्यंत लोटस पेट्रोल पंप पासून त्याला पाऊण चालत नेला. नंतर तो गळपडला. तो म्हणाला, सर. मी काय म्हणतो, म्हणलं काय रे, माझी नाही इथे मावशी राहते हो, तर बरेच महिने झाले गेलो नाही तिच्याकडे, तर जाऊ का तिकडे? म्हणा ठीक आहे, जा. भूल झाला, मला कळलं. मी पुढे एकटा चालत गेलो. दुसऱ्या दिवशी, येतोयस? नाही, मी सर बसने जातो. म्हणजे तुमच्यावर पण चालायला येणार नाही, कंपनी नाही देणार, चालायचं असं म्हणून नाही चालणार, चालायचं असं म्हणून चालणार नाही. वा वा वा. पण थकल्यानंतर मन तुम्ही शांत कसं करता? हे मेडिटेशनचा उपयोग पडतो? मेडिटेशनचा उपयोग डेफिनेटली पडतो. पण मन शांत कधी असं चलबिचल, आता तर तुम्ही हे सांगितलं स्वामींच अक्षय वगैरे, पण अदरवाईज मन शांत तुम्ही स्वतःला कसं करता? चलबिचल कधी कुठल्या विचारांनी होतं किंवा कुठल्या गोष्टींनी? मी म्हटलं ना, मी लिहितो. अजूनही ते लिहित? हो. आणि लिहून मग ते लिहिलेलं काय करता? मी माझा स्वतःचा डायरी आहे? नाही, मी माझा स्वतःचा एकट्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, माझा स्वतःचा. हा, त्याच्यामध्ये ह्या ज्या नोट्स आहेत त्या मी लिहितो. मला जर वाटलं, चांगल्या वाटल्या, म्हणजे तुम्ही टाईप करू? मी मराठी टायपिंग करतो सगळं, आणि ते टायपिंग करून मी माझ्यापुरतं वाचतो. प्लस माझ्याकडे म्हणजे 2022 का 20 पासून माझ्याकडे एक वर्ड फाईल आहे माझी, की मी फेसबुकवर वगैरे वाटेल त्या पद्धतीने म्हणजे मिश्किल कॉमेंट्स असतात माझे, ज्याच्यावर लोक मरणाचे हसतात, की आणि त्याची फाईल मी तयार केलेली आहे आणि ते मी फील करतो. म्हणजे आता सध्या आपला जो रेग्युलर पाऊस पडतोय त्याच्यानं माझी लेटेस्ट कॉमेंट अशी आहे, सांगा ना, की 7 जून नंतर ऑक्टोबर हिट सुरू होईल. पाऊस थांबतच नाही. हो, खरंच. आणि ऑक्टोबर हिट कधी येणार असं जर प्रश्न पडला तर 7 जून नंतर ऑक्टोबर हिट सुरू होईल असं ते मग लिहून तुम्ही असा वर्ड फाईल म्हणा, वर्ड फाईल मध्ये पण ठेवलेलंच आहे. आणि आता हे जे सध्या मी जे व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही म्हणा, व्हॉट्सअपचं स्वतःचा म्हणजे त्याच्यामध्ये मी एकटाच आहे, जे मी वाचतो. आणि माझं जे जवळचा मित्र आहे माझा, किरण येले आहे, किंवा ते अंबरनाथला राहतात, कॉन्टॅक्ट त्याला, कारण त्यांनी लिहायची सवय लावली, की तू दादा लिहित जा रे. किती छान. की म्हणजे तो किस्सा होता ऍक्च्युली. मी शूटिंगवरनं कुठेतरी चाललो होतो, मी त्या पितृपक्षावरनं पण ती कॉमेंट आहे. ओके, ती माझ्या आता मी तुम्हाला वाचून दाखवेन. सांगा. शूटिंगवरनं निघालो आम्ही रात्रीचं, काहीतरी शेवटची मेट्रो होती, वर्सोवा टू घाटकोपर. आणि वर्सोवा मेट्रो स्टेशनला आलो तर तिथे एक सेम टू सेम माझ्या आईसारखी दिसणारी आहे. कुठे? मेट्रो वर्सोवा स्टेशन. ओके. आणि मी बघितलं आणि मी फ्रीज झालो. अरे सेम म्हणजे सेम. माझ्यावर बाजूवर एक को आर्टिस्ट होती,
तिला म्हटलं जरा घाटकोपर येईपर्यंत प्लीज बोलू नको माझ्याशी. मी त्या बाईला स्टेअर करतोय. आईची प्रतिकृती सेम रिप्लिका. तिच्याकडे घाटकोपर येईपर्यंत मी तिच्याकडे बघतोय. ती पण बरोबर कोणतरी तिला सोडायला माणूस आलेला. खबर आलं, एस्केलेटरवर होती ती. मी पुढे गेलो. परंतु तिच्या बरोबरचा माणूस होता, तो पिशवी घेऊन तो पुढे होता. मी हात दिला. नाही, हात दे ना. बाई, अरे बरं झालं बाळा, कारण तिला एक्स्केलेटर वगैरे नवीन होतं. तिला हात धरला, खाली सोडलं आणि नंतर तो माणूस ती एक्झिट घेतली. त्याच्यावर मी कॉमेंट लिहिली की आईचं दर्शन झालं, म्हणजे मेट्रोमध्ये. आणि माझ्या आईने ह्या आईच्या रूपाने मेट्रो बघितली. क्या बात. वा वा. असं ते एक वाक्य लिहिलं. ते मी लिहिलं. तर ते मी त्याला पाठवलं. तर म्हणजे तू एवढं लिहितोस ना, अजून जरा परत जरा वाच, मग तो अजून तू त्याच्यात जास्त लिहू शकशील, क्या बात. वाढवू शकशील. वा. त्यामुळे मग ते तेव्हापासून ती सवय लागली. पण मग हे लिहिलेलं तुम्ही ठेवता की काय करता? ठेवतो, ठेवलेलं सगळं आहे. कलेक्शन आहे. 2022 पासूनच्या कॉमेंट्स आहेत. मग परी आपल्या मुलीला कधी बघायला मिळालं किंवा ऐकायला मिळालं किंवा वाचायला? तिला पाठवतो मी. पाठवतो. हो. छान छान. म्हणून आमच्यामध्ये इतकं अंडरस्टँडिंग आहे ना. मला म्हणायचं की तुमचे फिलिंग्स तुम्ही लिहिलेले आहेत, इथेच ठेवले नाहीयेत, पण तिच्यापर्यंत पण तिच्यापर्यंत पोहोचवतो. आणि तिची रिॲक्शन असते की वा बाबा क्या बात आहे. वा वा, किती छान. त्यामुळे ते ट्युनिंग म्हणतो ना आपलं, की ते मस्त मस्त, खूप महत्वाचं. व्हेरी नाईस. तुमचा यश मंत्र एका वाक्यात जर विचारला तर काय असेल? यशावरती तुमचं काय म्हणणं असेल? हे सगळ्यांसाठी आणि तुमच्यासाठी, स्वतःसाठी पहिलं, तुमच्या मते यश म्हणजे काय? यश मंत्र. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे सचोटीने काम करा. परत एकदा. पहिलं वाक्य काय बोललो? प्रामाणिक. नाही, तुम्ही उत्स्फूर्तपणे बोललात, म्हणूनच मी म्हटलं परत ते अंडरलाईन करण्यासाठी म्हणून. प्रामाणिकपणे काम करा, सचोटीने काम करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. किती मस्त. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तरुण कलाकारांसाठी संदेश. तरुण कलाकारांसाठी कसं आहे, हे क्षेत्र आहे ना, ह्याच्यामध्ये आमिष खूप आहे. म्हणजे दाखवली जातात. बरोबर. त्याच्यामध्ये किती कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि तावून सुलाखून त्यातनं निघा, शिकून मुळात त्याचं शिक्षण घ्या. खरंच आहे की आता येते म्हणून मग मी केलं असं नाही, की मग म्हणजे तुम्हाला बेसिकली स्कूल असणं गरजेचं आहे. स्कूल नसेल तर मग त्याला काय, म्हणजे त्याला एक दिशादर्शक म्हणून तुम्हाला स्कूल असणं हे खूप गरजेचं आहे. खूप छान. आजच्या घडीला तुमच्यासाठी आनंद आणि यश म्हणजे काय? आजच्या घडीला आनंद आणि यश, एवढे वर्ष काम आणि सगळे हे एपिसोड्स आपल्या लाईफ मधले झालेले आहेत आणि आज तुम्ही जिथे आहात तिथे. मी जेव्हा स्वतःचं सिंहावलोकन म्हणतो ना आपण करतो ना, तेव्हा मागच्या गोष्टी जेव्हा आपण रिवाइंड करताना ना, ते खाचकळगे लक्षात ठेवतो आपण आणि त्याची जाणीव ठेवून पाय जमिनीवर ठेवतो आणि त्या पद्धतीने जगतो. आणि त्या पद्धतीने जगल्यानंतर आणि प्रामाणिकपणे जे म्हणतो ना, प्रामाणिकपणे सचोटी, त्याचा वेगळा आनंद मिळतो की मी कोणाला फसवलं नाही किंवा मी टेबलाघरचे व्यवहार मी केले नाही. त्यामुळे मी मानाने जगतो. चुकीचं असेल तिकडे मी कोणालाही सोडत नाही. आणि यश म्हणजे पण तुम्ही त्यालाच मानता. आणि यश आणि तुम्ही त्या पद्धतीने केल्यानंतर यश आहे. आणि यशाची व्याख्या काय? अगदी बरोबर. ती कुठे तुम्हाला असं कुठे तराजूमध्ये तोलता येणार नाही. बरोबर. भूषण तेलंग यांना कैक वर्ष पाठी बघितलं स्वतःलाच, तर ते जे टीनेज म्हणा, नवीन लग्न झालेले म्हणा, किंवा तेव्हा त्यावेळेचा त्यांना संदेश आज काय देऊ शकाल? किंवा काय तुम्ही स्वतःलाच 20 वर्ष 30 वर्ष अगोदरला तुमच्या स्वतःसाठी संदेश असेल तुमचा, काय सांगाल?
म्हणजे काहीतरी चांगल्या असतील, काहीतरी चुका असतील आजच्या मॅच्युरिटीच्या हिशोबाने, की ही गोष्ट करायला पाहिजे होती. त्यावेळी तू तसा होतास ना, आज काय सांगा, त्यावेळी तू तसा होतास म्हणून तू तसा होतास. म्हणजे हा मिरर आहे असं समजा, आणि तुम्ही 30 वर्ष अगोदरचे आहात. तर भूषण तेलंग, ह्या भूषण तेलंग ना 30 वर्ष अगोदरचे भूषण तेलंग त्यांना काय सांगते? कसा होतास रे तू? हा, वाटेल तसं काय पण काय बिंदास होतास, एकदम खूप स्वच्छंदी होतास, मन मानेल तसं जगायचास. पण आता कसं आहे, आता जबाबदारी आणि आयुष्याला वेळापत्रक आणलेस तू, आणि आयुष्याला वेळापत्रक आणल्यामुळे तुझं आयुष्य हे सुखकर होते, आणि त्या सुखकर याच्यामध्ये तुझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाला तू आनंद देतोयस. म्हणजे माझ्या व्हॉट्सअपवर असणारी जी हे आहे, प्रेमाने जग जिंकावे, विसा नसला तरी चालेल. क्या बात आहे. हा 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 हा, मस्त सांगितलं हो. वा वा, मस्त, सुंदर. भूषणजी, आपण आतापर्यंत आपण अगोदरपासून लहानपणापासूनच आतापर्यंत आपण काही गोष्टी आपण ऐकल्या. आता आपण एक रॅपिड फायर राऊंड वरती जाऊया. आपण एक आजकाल प्रत्येक पॉडकास्टला एक काहीतरी सिस्टीम असते, तर आम्हाला यामधून तुम्ही तुमच्या आवडी निवडी, लाईक, तुम्हाला काय आवडते नाही आवडतं लोकांच्या पर्यंत पोहोचायचे, बरं. तर ते समजण्यासाठी म्हणून एक रॅपिड फायर, नो प्रॉब्लेम, जास्ती विचार न करता लगेच उत्तर दे. पटकन जे येईल ते. येस, तर पण ही राऊंड करूया. तर रेडी? रेडी. चहा की कॉफी? चहा. तुम्ही सकाळी उठायला आवडतं का रात्री जागायला आवडतं? दोन्ही. दोन्ही. ओके. तुम्हाला कुठल्या ट्रिपला जायला किंवा ट्रॅव्हल डेस्टिनेशनला जायचं आवडायचं असेल तर माउंटन्स बघतात, डोंगरी जागा बघतात का बीचेस बघतात? डोंगरी जागा. डोंगरी. तुमचा आवडता कलर, फेवरेट रंग? निळा. निळ्यामध्ये डार्क, लाईट, मीडियम कुठला? लाईट ब्ल्यू. लाईट ब्लू. ओके, फाईन. फेवरेट फेस्टिवल तुमचा कुठला? सण कुठला आवडता? गणपती. गणपती. आठवड्यातले 7 दिवस असतात, त्यापैकी जर एखादा दिवस आवडीचा, एक कनेक्ट असतो आपण कधीतरी, तर कुठला दिवस आवडतो? वार म्हणणं. सोमवार आणि गुरुवार. सोमवार आणि गुरुवार. हो, का विचारू शकतो का? असं काही नाही. कारण कुलदैवत मंगेश एक्झॅक्टली. आणि श्री स्वामी समर्थांमुळे गुरुदेव दत्त. हा, सेम सेम सेम, आमचं पण सेम. छान छान छान. तुमचं आमचं सेम असतं. काय छान ते वाक्य आठवलं. फेवरेट सीझन, अर्थात मुंबईमध्ये राहणाऱ्यांना सगळं आवडेल, पण तरी सुद्धा हा कॉमन, की एक उन्हाळा असतो, मान्सून असतो आणि विंटर असतो, हिवाळा. हिवाळा. फेवरेट टाइम ऑफ द डे, पूर्ण 12 तासामधला, 16 तासामधला एक पीक टाइम असतो, असा कुठला असतो का तुमचा? दिवसभराच्या श्रमाने जेव्हा घरी येतो ना, हा. त्या घरात शिरल्यानंतर घराचं घर पण जे जाणवतं, तो क्षण. टाइम ऑफ द डे. ओके. वेळेनुसार काही नाही, तुम्ही कधी आला तर त्या नाही, घरात शिरल्यानंतर म्हणतो ना आपण की माझ्या घरी आलो मी, किंवा मला घरी जायचंय. राईट राईट. वन वर्ड दॅट डिस्क्राइब्स यू बेस्ट, तुम्हाला स्वतःला, भूषण तेलंग म्हणून एक शब्दामध्ये तुम्हाला स्वतःला सांगायचं असेल काय? माझी स्वतःची पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी. ओके. माय कॅट. ओके, पण एका शब्दामध्ये त्या पर्सनॅलिटीला काय शब्द म्हणून, कुठली गोष्ट तुम्ही म्हणाल? आकर्षक. ओके. तुम्हाला व्हॉट मेक्स यू स्माइल इन्स्टंटली, हसं कधी येतं, तोंडावरती स्माइल कधी येते तुमच्या चेहऱ्यावरती? सतत काय ना काहीतरी डोक्यात विचार चालू असतात, हा. मग ते सतत टिपणं, बेसिकली विनोद निर्मिती ओके. हा माझा प्रांत आहे. ओके. त्यांनी त्यामुळे मी सावट टिपत असतो. ओके. कुठल्या गोष्टीची चीड येत असते? कुठल्या, नॉर्मली कोणी काही वागल्याचं असेल किंवा कुठलीही गोष्ट चिडचिडी होते, आपण, तुम्ही लवकर चिडता, इरिटेट म्हणतो, वेळ न पाळणं. वेळ न पाळणं. तुम्ही रिलॅक्स स्वतःला कसं करता? रिलॅक्स होताना मला रिलॅक्स करायचंय, व्हायचंय, तर काय करता तुम्ही? काही असेल, झोपणं असेल, मी गाण्याच्या माध्यमातून. वा, गाणं म्हणता, गुणगुणता? गाणं गुणगुणतो. आता मी एकटाच असल्यामुळे
मी स्वतः म्हणजे मला काय असं बंधन नाही, ओके. त्यामुळे मी छान गातो. या मोमेंटला लगेच मी तुम्हाला जर एखादं गाणं सांगितलं तर कुठलं गाणं गुणगुणाल जे मनाला जे तोंडावरती येईल? जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए सागर भी तरसते रहते हैं तेरे रूह का रस पीने के लिए जीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें. वा, काय सुंदर गाणं आहे आणि अर्थपूर्ण गाणं आहे ते. मस्तच मस्तच. तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता? सुरुवात सकाळ झाली आणि नॉर्मली दिवसाची सुरुवात गरम पाणी पितो, त्याच्यानंतर योगा करतो, आंघोळ करतो, पूजा करतो आणि घरातनं निघताना स्वामी समर्थ म्हणतो निघतो. वा. तुमचा फेवरेट कुठला हॉलिडे स्पॉट आहे का? असा सुट्टीवरती म्हणा, कुठे जायला आवडतं असा स्पॉट आहे का? असे असतील, खूप असतील, पण तरी एखादाच कुठला आवडतं ठिकाण म्हणू शकतो? आवडतं ठिकाण म्हणजे गोवा. मी तेच म्हटलं गोवा. सो नाईस, सो नाईस. फॉरेन डेस्टिनेशन कुठलं आवडतं का? नाही. नाही. तुम्ही लहानपणी कुठले गेम खेळायचे आठवते का? कुठले गेम्स खेळायचे लहानपणी? कबड्डी वगैरे. कबड्डी. घरातले खेळ कुठले होते का? विटी दांडू वगैरे असे काही त्यावेळेचे किंवा खेळात हा गोट्या वगैरे खेळलेले आहेत. हे मी तेच म्हटलं, सिंपल गोष्टी. आता आपल्या कॉम्प्युटर गेम्स, हा म्हणून आपण घरी कॅरम बिरम असे खेळायचो किंवा डबल एक्सप्रेस आम्ही खूप वेळ बोलतो वगैरे. कुठली भीती सगळ्यात जास्ती वाटते? आता सध्याचे जे वातावरण आहे ना, त्याची भीती वाटते. थोडस विश्लेषण. सध्याची कुठली भीती? भीती म्हणजे जे वातावरण आहे ना, म्हणजे काय अचानक काय अनपेक्षितरित्या काही घडतं की आता हा पाऊस चाललाय, की त्याचं काय ना की का चाललंय हे कशामुळे होत आहे, त्यामुळे काय एक रुटीन तुमचं म्हणजे ऋतुचक्र जे काय बदललंय, ऋतुचक्र बदलल्यामुळे ना हे कळत नाही एक्झॅक्टली की हे पावसाळा कधी संपणार. म्हणजे कसं एक नित्य नेम जो ठरलेला असायचा तो सगळाच डिस्टर्ब झाल्यामुळे विचित्र अवस्था आहे, त्याची भीती वाटते. सो नाईस. एक गोष्ट, वन थिंग यू कांट लिव्ह विदाउट, म्हणजे एक गोष्ट जी नेहमी पाहिजे असते तुम्हाला घरातून बाहेर पडताना, ती कुठली? तुम्ही कधी का ऑफिसला जाताय काही, तर कुठली गोष्ट जी तुमच्याबरोबर नेहमी एक पाहिजे किंवा ती गोष्ट तुम्हाला पाहिजेच, म्हणजे घेऊन जाताना तुमच्या बरोबर घेऊन जाता? मला कॅप माहितीये पण ओव्हरऑल, पण अदरवाईज किंवा असं काही कुठली गोष्ट आहे? एक सवय असते आपली है ना, म्हणून म्हटलं. तर सध्याच्या घडीला माझ्या दृष्टीने माझी मुलगी हे माझा हे असल्यामुळे तिच्याबद्दल मी विचार जास्त करतो. ओके. मी वस्तूची गोष्ट बोललो. अच्छा, वस्तू म्हटली पहिली, नंतर तो प्रश्न आहे की कोणाचा विषय विचार करतात. पण वस्तूच्या दृष्टीने म्हटलं तर वस्तू म्हणजे कॅप्स. किती टाईपच्या कॅप्स आहेत तुमच्याकडे? म्हणजे माझ्याकडे भरपूर कॅप होत्या. म्हणजे तरी त्याच्यामध्ये कसं मध्ये एकदा शूटिंगला कुठेतरी गेलेलो, फिल्म सिटी मधनं मला काहीतरी मेट्रो पकडायची म्हणून घाईगामध्ये 4-5 काय मी टॅक्सीमध्ये विसरलो आणि नंतर मी शोधत होतो तो टॅक्सीवाला कुठे कॅब घालून दिसतोय का. भरपूर कॅप्स आहेत तुम्हाला. हो, आणि बेसिकली हाच पॅटर्न जास्त. ओके. पण मग म्हणजे फेल टॅट म्हणतो ना आपण. हो, पण तुम्हाला कोण कॅप्स गिफ्ट करतात? हो, करतात ना. कारण का गिफ्ट करतात आणि तुमचा ट्रेडमार्क झाला. ट्रेडमार्क आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस आम्ही कधी तुम्हाला आवडतात.
आणि जर समजा संध्याकाळच्या वेळेला मी कुठेतरी दुकानात गेलो आणि कॅब नसेल तर समोरचा दुकानदार विचारला, अरे ह्या कॅब किती रे, असं दुकानदार विचारतो मला. हो खरंच खरंच खरंच. ती आता एक तसं बघायची मग मी त्याला सांगतो काय की अभि धूप नाहीये ना. वा वा वा. आता तो विचार की तुम्ही म्हटलात की सतत एक कुठला विचार तर कोणाचा, तर परी तुम्ही म्हणालात तसं असेल. त्यांच्याविषयी विचार आणखीन काय आहे? पण काय विचार करतात परीच्या विषयी? परीबद्दल मग कसं आहे की आता आता परी हे माझं सगळं सर्वस्व परीच आहे. Absolutely. परीचा नवरा आणि तिचं सगळं सगळं सुखी होणं, तिचं चांगलं करिअर चांगल्या पद्धतीने व्हावं आणि तिचं जे कॅलिबर आहे, तिची जी ताकद आहे त्याच्या पद्धतीचं त्या कॅलिबरचं काम मिळून ती खूप उंचावर जावी, वा. उंचीवर जावी. खूप छान. आणि बरं ती जे काम करते ती निष्ठेने करते, पूर्ण 100% 1000% देऊन ती करते. मस्त. आणि त्यामुळे तिचं जे बाहेर कौतुक होतं की परी तुमची मुलगी आहे, हो हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा तो एक मिळणारा अभिमान आहे. त्या परीला भेटल्यानंतरची लोक, अरे परी भेटलेली परवा हो आणि किती छान बोलते, किंवा हे तिच्याबद्दलचे जे गुणगौरव जो प्रकार आहे ना, तो ऐकल्यानंतर बरोबर. ती एक धन्यता म्हणतो ना की क्या बात आहे यार, म्हणजे माझ्या पोटी जे काय माझं कन्यारत्न आहे ते माझं सुपर जबरदस्त आहे. सुपर सुपर. वा वा. ही राऊंड मस्तपैकी तुम्ही पास म्हणणार, मी कोण म्हणा, पण तुम्ही सगळे उत्तरं छान दिली. तर आपण ही राऊंड बंद करून आता आपण एक मनातील शब्द, म्हणजे मनातली गोष्ट तुम्ही बोलायची आहे अशी गोष्ट म्हणून आपण ही राऊंड आपण आता करतोय. तर तुमच्यामध्ये कॅमेरामध्ये मी येणार नाही, पण माझी इच्छा आहे की तुम्ही डायरेक्ट संवाद करा. तर पहिली गोष्ट म्हणजे तुमची आई. आता नाही तुम्ही म्हणा आईंसाठी तुम्ही काय बोलाल? मग बाबा, मग परी. आणि बायको पण आहे ना. बायको पण एक्झॅक्टली, म्हणजे 1 by 1 आपण करू. पहिलं आईबद्दल मनामधलं. येस, डायरेक्टली तुम्ही नाव घेऊन फक्त त्यांचं. पहिलं मी माझ्या वडिलांबद्दल बोलतो. येस प्लीज. भाई, तुमची रिप्लिका म्हणजे मी आहे, तुमच्यासारखाच मी दिसतो. तुम्ही शास्त्रीय संगीत आणि नाटक याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं होतं, पण बाकी इतर घरची जी काही व्यवधानं होती ज्यामुळे तुम्ही ते करू शकला नाही, आणि तीच तुमची इच्छा कुठेतरी, तुमची जी अतृप्त इच्छा होती ती मी कुठेतरी माझ्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. नाही, फक्त दुर्दैव एवढंच आहे की आज मला जे काय माझं नाव आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या बघायला तुम्ही नाही आहात. पण तुम्ही जरी नसलात तरी तुमचे ब्लेसिंग्स, तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही जिथे कुठे आहात तिथून त्या बघत असणार याची मला खात्री आहे, आणि तुम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटत असणार. मला माहिती आहे. मिस यू आई. येस. तुझा जो मृदू स्वभाव आहे तोच माझ्यामध्ये उतरला. त्यामुळे बारीक बारीक गोष्टीसाठी इतरांबद्दल तुला वाटणारी दया, तर ते जे तुझे जे बारीक बारीक स्वभाव आहेत की मला व्यवहार कळत नाही, सपरी पण म्हणते कसं वागावं, कसं बोलावं. आणि तुझ्यासारखंच मी बऱ्यापैकी तू जितकी साधी होतीस तसाच मी आहे असं मला वाटतं. वसू, 37 वर्ष आपण संसार केला, खूप आनंदाचे क्षण तू मला दिलेस. तू, मी, परी, आपल्या तिघांचं जे काय रॅकेट होतं, आपण आयुष्यात खूप धमाल केली, खूप मजा केली. पावलोपावली तुझी आठवण येते. तू केलेले जे संस्कार आहेत की सकाळी गॅस पेटवताना पण त्या गॅसला मी नमस्कार करूनच दूध ठेवतो.
आणि तुझ्याशी मी सतत बोलत असतो की बघ बाबांनी फळं कापली आहे, बघ बाबा आता कसं, आता मी हाफ फ्राय करताना माझं अंड फुटत नाही, पिवळं माझं तसंच राहतं. तू करत असताना कधीतरी फुटलं का मी तुझ्यावर ओरडायचो, काय केलंस? पण तू माझ्याकडनं, मला अंड पण फोडता येत नव्हतं. पण तू नसल्यानंतर तू जे संस्कार जे केलेस माझ्यावर, आणि फक्त अक्षयने जेव्हा सांगितलं मला की आता आपलं नवरा बायकोचं किंवा तुझं आणि परीचं आई मुलाचं नातं नाहीये, आता ही कुठल्याही प्रकारची नाती राहिलेली नाहीयेत, आणि आता तू एक एंजल म्हणून आहेस, किंवा तुझं एक वेगळं पांढरं शुभ्र असं मी रूप बघतो. कालच ट्रेनमधनं मी चाललो होतो, तर तुझ्यासारखीच दिसणारी एक बाई दिसली मला. माझ्या बरोबर एक माणूस होता, माझा सहकारी, त्याला कळत नव्हतं हा त्या बाईकडे का बघतोय. साधारण होतं, तुझ्यासारखी नव्हती ती, पण तुझ्या चणीची होती, आणि साधारण ते जे काय हावभाव आणि जे सगळे होते ते तुझ्यासारखेच होते. त्यामुळे ते मी बघायचा प्रयत्न करतो. तू पावलोपावली केलेल्या गोष्टी आहेत. तू मला म्हणजे जसं खूप संस्कार केलेस तू माझ्यावर, मला वळण लावलास तू आयुष्याला. त्यामुळे त्याचा उपयोग शेवटी शेवटी जाताना तुझे सगळं कौतुक मी केवढं माझ्या परीने केलं, आणि ते माझ्याकडनं करवून घेतलं गेलं, स्वामींनी करून घेतलं, हे मला माझा माझा धावा आहे. तोंडातनं कुठलाही ब्र काढलास की मी लगेच ती गोष्ट आणून द्यायचो तुला, आणि तू म्हणायची सरे हे आत्ता बोलले लगेच आणलंस, मला कुठे माहिती होतं की तू जाणार आहेस. पण ठीक आहे, जाताना तू तू या एकंदर सगळ्या तुझ्या त्रासातून सुटलीस, त्यामुळे तुला चांगली गती मिळाली, आणि तुझं सगळं चांगलं होणार आहे. आमच्यावर लक्ष ठेव, माझ्यावर, परीवर, आणि सगळ्या चांगल्या गोष्टी आमच्याकडनं घडू देत. सदैव पाठीशी राहा. ते चुकत असेल, काय वेडवाकड वाटत असेल तर मला सायन्स दे, जाणीव करून दे. बाकी खूप प्रेम, ते मी मरेपर्यंत राहणार, टिकून राहणार. लव यू परी. डोळ्यातलं पाणी बघितलं तर रड चिडशील माझ्यावर. तू जो काय मला आधार दिलास, काही गेल्यानंतर मला जे खंबीर केलंस, मला परिपक्व केलंस, मला इथे परळ आणलंस, मी तुला इतका पण विरोध केला नाही, कारण मला जगाची ताकद तू दिलीस. आपल्यामध्ये गुंजरा मांजराचं आहे हे मान्य आहे, पण ते क्षणिक असतं. पण आपलं तितकंच एकमेकावर उत्कट प्रेम आहे, हे मला पण माहिती आहे, तुला पण माहिती आहे. त्यामुळे तुझा उत्कर्ष झालेला, तुझ्या सगळ्या इच्छा, तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत, तुला भरपूर यश मिळो, आणि तुला खूप मोठं झालेलं मला बघायचं. तू मोठी आहेसच, तुझ्यामध्ये प्रचंड कर्तृत्व आहे, तुझ्यामध्ये जिद्द आहे, तुझ्यामध्ये हिंमत आहे, आणि तुझी हिंमत आणि तुझं हे सगळं बघितल्यानंतर त्याचं मला एक कुठेतरी वेगळं बळ मिळतं. ते बळ मला मला जगायला कुठेतरी उमेद देतं, मला शक्ती देतं. त्यामुळे अशीच माझ्याशी माझ्या पाठी राहा. आरडाओरडा जास्त करू नकोस, थोडा कमी कर. मग काय होतं, मी पण चिडतो, मी पण वैतागतो. पण तू नसलीस की मला चैन पडत नाही. किंवा जसं मम्माच्या वेळी कुठे काही खाटखूट झालं का तिला जाणवायचं, तसं आता तिची जागा मी चालवतोय. मुळे मी आहे तुझ्या बरोबर, कायम पाठीशी आहे. आणि बाबांनी आतापर्यंत काही फारसं केलं नसेल, पण आताचं जे उर्वरित आयुष्य आहे ते तुझ्यासाठी आहे, मी तुझ्या करता आहे. ऑल द बेस्ट.
आणि आय लव्ह यू. पर्या, बबड्या, पियू आणि पी लव्ह यू. क्या बात आहे. वा, वा. सुंदर, मस्त. म्हणजे एवढं मन मोकळेपणाने बोललात, खूप बरं वाटलं. आणि खरंच म्हणजे एवढं तुमच्या बोलण्यावरून मला ते दिसत होतं की बाबांच्या विषयी, आईंच्या विषयी, बहिणींच्या विषयी, त्याच्यानंतर परी, म्हणजे सगळ्यांच्या विषयी तुमच्या मनात म्हणजे कसं ना, आहे. वडिलांबद्दल कधीच बोललो नव्हतो. हो, एक्झॅक्टली. वडील गेले 2002 मध्ये. ओके. त्याच्यानंतर आई गेली 2012ला. ओके. तर बहीण पण माझी गेली. हो, हो. ते मोठे होते का तुम्ही? मोठी, म्हणजे 5 वर्षाची. तुम्ही म्हणाल ते पण जरा बोलूया का? प्लीज. हो, मला नाव माहिती आहे, सांगा. हो. बरं ना. म्हणजे कसं सांगा. ते सर्कल पूर्ण होईल. येस, करूया ना. म्हणजे छान. म्हणजे हे फॅमिलीचीच मन मोकळेपणाने कोणाशी पण बोलायचं असं असतं. प्लीज बोला ना. येस, बोलू ना. बहिणींचं नाव सांगा काय असेल ते, आणि मग बोला. ताई म्हणायचं किंवा काही. ताई, तू लग्न होऊन हैदराबादला गेलीस, तेवढा मॅच्युअर मी नव्हतो. त्यामुळे बहीण आपल्याला पासून लांब गेली याचं मला कधी दुःख वाटलं नव्हतं. आपण भांडायचो, मस्ती करायचो. पण नंतर नंतर तुला मुलं झाल्यानंतर, तुला संकेत आणि पिंकू झाल्यानंतर तू त्यांच्याकडे लक्ष दिलं, पण तुला माझी सतत काळजी असायची. याचं कारण माझं क्षेत्र, सगळंच माझं इंडेफिनेट असल्यामुळे तुला तुझं कसं होणार रे, काय होणार रे, ही तुला सतत माझी चिंता असायची. आणि तुझं अनपेक्षित जाणं हे आम्हाला सगळ्यांनाच खूप धक्कादायक होतं. भाऊजी खूप कणखर आहेत. पिंकू आता अमेरिकेला असते. ती आता माझी मोठी मुलगी म्हणून आहे, तिच्या पण मी संपर्कात असतो. तिच्याकडे वसू गेल्यानंतर मी तिच्याकडे मन मोकळं करतो. परीकडे जसं करतो तसं तिच्याकडे पण करतो, तिच्याशी पण बोलतो. पण तुझा किती जीव होता आणि तू किती काय काय केलेस माझ्यासाठी, हे मी विसरू शकत नाही ताई. रक्षाबंधनला 3 दिवस अगोदर तुझी राखी यायची. ती तर ते सगळं पोस्ट पाकिट आणि सगळं, त्यामुळे आता रक्षाबंधन काय किंवा भाऊबीज काय, मला असं नाही करता राहिला माझ्या लेकी. आहेत बाकी सगळे प्रेम करणारी माणसं आहेत, पण सख्खी बहीण नसणं. आणि तू परीचे काय लाड केलेस, परीचं म्हणजे कमाल असायची. त्यामुळे तुझे ब्लेसिंग आहेत. आता तुला वसू पण भेटली असेल, त्यामुळे तुम्ही छान गप्पा मारा आणि पिंकू आणि परीबद्दल गॉसिप करा. आणि वरनं काय ते शिव्या घालायचं ते शिव्या घाला, कारण त्या दोघी काय सुधारणार नाहीत. पण त्या दोघींचं पण एकमेकावर खूप प्रेम आहे. त्यामुळे सगळं छान चाललंय. वरनं सगळं छान बघा आणि टाळ्या वाजवा. लव्ह यू ताई. सो नाही, सो नाही. ताईंचं नाव काय आहे? आईचं नाव माझ्या रश्माताई, नाही गीता. म्हणजे इकडचं माहेरचं नाव होतं गीता, ओके. तर माहेरचं नाव होतं रश्मा. रश्मा का? रश्मा. ओके. आणि तिकडचं नाव गीता चिटणीस, गीता आनंद चिटणीस. ते कुठे राहिले? हैदराबाद. हैदराबाद. वा वा, किती छान. म्हणजे ही राऊंड ना मला खूप प्रिय वाटते कधी कधी, कारण जे आहेत त्यांच्याविषयी पण कधी आपण बोलून दाखवत नाही, आणि जे नाही आहेत त्यांच्याविषयी पण आपण स्वतःमध्येच बोलतो. हो, कुठेतरी हे मला छान वाटलं. म्हणजे तुम्ही तुमचं रिलेशन आणि जे काय उत्स्फूर्तपणे तुम्ही ओपनली बोललात, खूप बरं वाटलं. आता लास्ट आपण शेवटाकडे एपिसोडच्या आपल्या पॉडकास्टच्या आलं, तर आमचं जो शोचं नाव आहे म्हणून समोरच तुमच्या इथे लिहिलेले द एपीएन पॉडकास्ट शो. तर ह्याविषयी आमची एक फॅमिली आहे. आता साधारण एक बऱ्यापैकी फॅमिली वाढते. हम्म. तुम्ही पण आहातच. Yes. तर आमच्या ह्या पूर्ण फॅमिलीला एक तुमचा संदेश, मेसेज द एपीएन पॉडकास्ट शो या नावाने सांगा ना त्या ऑडियन्सना. येस. तुमचं मन मोकळेपणाने जसं
तुमच्या फॅमिलीविषयी बोललात तसंच ही आपली आता आम्ही पण तुमच्या फॅमिलीमध्ये आलो आहे, येस. तुम्ही पण आमच्या फॅमिलीमध्ये. तर बोला ना. द एपीएन पॉडकास्ट शो हा या शोचा मी एक भाग झालेलो आहे आणि या कुटुंबामध्ये मला द एपीएन पॉडकास्ट शोच्या निमित्ताने मी त्यांचा एक सदस्य झालेलो आहे, फॅमिली मेंबर झालेलो आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरातले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी केलेल्या अशा लोकांच्या मुलाखती या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहेत. आणि तो जो वेगवेगळे फ्लेवर्स आहेत ते आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. तेव्हा ह्या शोसाठी यांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि याच्या बऱ्यापैकी प्रसार आणि प्रचार होऊ दे. खूप मन मोकळेपणाने सर, पराग सर सर खूप नाही, मोठा पराग प्रश्न. दादा. आपण म्हणजे पराग बोललं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम. ही मुलाखत पराग दादांनी घेताना म्हणजे समोरच्याला खूप ओपनली आपण बोलू शकलो, मन मोकळेपणाने मी बोललो, माझ्या सगळ्या मनाची कवाडं मी उघडी केली आणि ह्या द एपीएन पॉडकास्ट शोमुळे मला स्वतःला रिवाइंड करता आलं माझ्या बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या स्टेजमध्ये. तर त्यामुळे तुम्हाला पण अशा वेगवेगळ्या व्यक्ती, पर्सनॅलिटीज बघायला मिळतील. तर त्यामुळे या एपीएन पॉडकास्ट शोचा आनंद घ्या. तुमच्या मित्र, नातेवाईक सर्वांपर्यंत हे जे युट्यूब चॅनल आहे ते पोचवा आणि त्याचा आनंद घ्या. क्या बात धन्यवाद. आहे, क्या बात आहे. वा वा वा. ते तुम्हीच बोलू शकता एवढं छान. आम्ही किती रिटेक करू मला माहित नाही, पण नाही किती मला छान वाटलं, खूप छान वाटलं. आणि प्रश्न तर असे खूप असतील, पण आपल्याला टाइमाअभावी कुठेतरी हो, नाही नाही नाही. आपण हा पार्ट 1 करू, पार्ट 2 पण करू, पण म्हणजे आणखीन खूप काही किस्से आपण ऐकू शकतो. सर ओव्हरऑल तुम्हाला कसं वाटलं पर्सनली आमच्या या शो मध्ये, म्हणजे जे काय आतापर्यंत आपण हो, नाही नाही नाही. मी तेच म्हटलं ना की ऍज अ पर्सन मला तुम्ही खूप आवडले. खुल्या दिलाने कसं आहे की मुलाखत घेणारा हा जास्त महत्वाचा असतो. मुलाखतकार जो म्हणतो आपण, पण त्याच्या हातामध्ये कार असते. तो ड्राईव्ह करतो अरे वा. आणि आपण त्याच्या गाडीत बसतो. त्याच्या गाडीत बसल्यानंतर मग आपली ओळख होते, मग ती ओळख दिंगत होते. मग आपण टोल नाका येतो, मग टोल नाका क्रॉस करून मग आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये जातो आणि ती केमिस्ट्री बनते, ती ओळख बनते आणि ते नातं वृद्धिंगत होतं. आणि मुळात परागदादासारखी माणसं लक्षात राहतात. जेव्हा मी इथे आल्यानंतर मी म्हटलं ना की परागदादा आणि ताई पूजाताई यांना पहिल्या भेटीतच मला वाटलं की आता हे तर नुसती ओळख आहे, पण हे एवढ्या फक्त मुलाखतीपुरतं मर्यादित राहणार नाहीये, तर हे रेग्युलर टचमध्ये आपण राहणार. आणि या एपीएन पॉडकास्ट साठी मी त्याचा एक भाग असल्यामुळे येस, माझी मदत ही परागदादा आणि पूजाताईला ऑलवेज होणार आणि मी करणार. वा, हे स्वामीच बोलले. मी असंच म्हणतो. बघा, कारण माझी सगळ्यांकडे काही ओळख असेल असं नाही, पण तुमच्या मार्फत कोणी आणखीन आपल्या समोर जर आले, तुम्ही जर बघितलं तर खूप आम्हाला तर गेस्ट सेलिब्रिटीज भेटतील, पण एक कुठेतरी दाखवणं किंवा कोणाला सांगणं हे गरजेचं वादाच आहे. म्हणजे तुम्ही हे सांगितलं, खूप मला माझं मन थोडं हलकं
म्हणजे कोणीतरी म्हणतो ना सपोर्ट केल्याचं, नाही 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 सपोर्टची गरज आहे. आम्ही हे सुरुवातचं चॅनल तुम्ही बघितलं तर आता हे काय आपण ह्याच्यामध्ये करत नाहीये, पण सांगण्याचं तात्पर्य मी हे कुठून शिकलो फक्त हे तुम्हाला सांगतो. हे आपण ह्याच्यामध्ये करत नाही, पण तुम्हाला सांगतोय की मी असं सांगितलंय बाकीच्या गेस्टना पण की हा शो सुरू करण्याचा मागे 2 गोष्टी होत्या. तुम्हाला पटलं का बघा. मला हा करण्याचा की एक होतं मी जे एक स्वामी आहेत, स्वामीनारायण स्वामी ते आहेत त्यांचे. तर ते मोठे मोठे स्वामी आहेत. पण त्यांचं आपण YouTube वरती ऐकतो ना खूप काही गोष्टी. तर त्यांनी एक असंच मी आहे मोटिव्हेशन म्हणून आपण ऐकत असतो. तर ते असं सांगत होते की बघा, तुम्ही मला सांगा, आज कुठले बिल गेट्स म्हणा, हे मोठे-मोठे एवढे-एवढे माणसं आहेत किंवा आज तुम्ही कुठलीही नावं घ्या मोठी. सुंदर पिचाई म्हणा, त्यांचे पगार किती आहे, सॅलरी किती आहे? 1200-1300 आता जास्ती आहे. हो 2,500 कोटी वर्षाची सॅलरी. एलॉन मस्क याची साधारण 4,000 कोटी वर्षाची सॅलरी. हो आता अशा व्यक्तींना जेव्हा एका कंपनीमध्ये कोणी घेतात, हायर करतो, आपल्या कंपनीला काम करा. त्यांना काय प्रश्न विचारत असतील? मला हे ऐकल्यानंतर मी दंग झालो. मला असं वाटतं की लवकर सांगा, मला हे पण ऐकायचं आहे. असं मला वाटलं. असं मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला हे वाटत असेल. पण त्यांनी जो उत्तर दिलं, ते म्हणाले त्यांना एकच विचारतो. कारण त्यांना तुम्ही एवढे कसे सक्सेसफुल झाले हे विचारायची गरज नाही, कारण नाहीतर एवढे पगार मिळाला नसता. हो बरोबर. पण त्यांना जेव्हा हायर करतात त्यावेळेला त्यांना विचारतात एकच प्रश्न. ते म्हणजे काय, की तुमच्या आयुष्यामध्ये अशा कुठल्या सेटबॅक्स झाले, फेल्युअर्स झाले आणि त्याला तुम्ही ओव्हरकम कसं केलं? मी हे एक वाक्य तुम्हाला आश्चर्य वाटेल. करेक्ट. मला एवढं वाटलं की इथे येणारी जी सेलिब्रिटी आहे, तुम्ही तर सक्सेसफुल आहातच. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात. खूप लोकांना माहिती आहे. मला बघितल्यापेक्षा तुम्हाला बघितलं तर निश्चित म्हणतो ना, मी जर आज मुलुंड स्टेशनला उभे राहिलो आणि तुम्ही राहिलात तर तुमच्याकडे निश्चितच 4 जण येणार, 10 जण येणार, वेगवेगळं. तर हा ब्रँडिंग असू शकतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ह्या व्यक्तींच्यासाठी पण सेटबॅक्स लाईफमध्ये आलेले आहेत. हो. काही काही अनुभव आहेत. अगदी बरोबर. एक गोष्ट म्हणजे एक पुस्तक आहे जसं मगाशी म्हटलं. ते लोकांपर्यंत पोहोचलं. तर 2 गोष्टी मी पण YouTube बघतो. कधी ना कधीतरी हाय अँड लो आपण असतो तर आपण मोटिव्हेट होतो. एखादा मेसेज पाठवणारा असेल तरी पण मोटिव्हेट होतो. तर या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून समजा 2 जरी गोष्टी किस्से कोणाला जर आवडले आणि त्याच्या लाईफमध्ये जोरात चेंज आला, फरक आय पडतो थिंक ना. हा आपला चॅनल सक्सेसफुल. मी सांगतो ना तुम्हाला, मिळणार. त्यातले काय किस्से सांगितलेत ना, हो. ह्याच्यावर तुम्हाला फोन येतील बघा. एक्झॅक्टली. कोलगेटचा किस्सा आहे. किती खरंच म्हणजे एकतर काय की म्हणजे मजा पण पाहिजे. हो. नाही आणि मुळात कसं माहिती, आता युट्यूबचा प्रकार जो आहे ना, तो वाढला. ह्याला एंटरटेनमेंट हा प्रकारच जास्त पाहिजे. कारण सध्या लोकांवर इतके बर्डन्स आहेत त्यांना की त्यांना गंभीर ऐकण्यामध्ये स्वारस्य नाही. त्यांना टोटल म्हणजे कमर्शियल सिनेमा म्हणतो मसाला बरोबर. हा पाहिजे. ते पाहिजे. हे करण्याचं कारण पण असतं. पण ह्या माध्यमातून एक ऍज अ पर्सन म्हणून पण तिकडे बघणारे सेलिब्रिटी म्हणून बघतात आणि त्यांना वाटतं ही गोष्ट माझ्या आयुष्यात झाली आहे. ते कनेक्ट होतात, रिलेट होतं ना. रिलेट होतं. सायकलवरनं किरण आम्हाला मी घेऊन गेलोय. तुम्ही सांगितलेले किस्से किती गोष्टी मी मगाशी ते अँटेनाचं सांगितलं, तुम्ही म्हणाला ते तर तसं असे आपण रिलेट करतो. करेक्ट आहे. आणि जर माझ्या बाबतीत झालं तर असे किती लोकांचे असतात आणि ह्यामधून ऍट द एंड ऑफ द एपिसोड त्यांना आवडलं बस. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, एक वाक्य सांगतो तुम्हाला, प्रत्येकाचं एक वेगळं पुस्तक असतं. एक्झॅक्टली तेच. तुमचं पुस्तक वेगळं, एक्झॅक्टली. माझं पुस्तक वेगळं, तुझ्याताईचं पुस्तक वेगळं. पर्सनॅलिटी वेगवेगळ्या आहेत ना. बरोबर. आणि त्यामुळे किस्से भरलेले आहेत लाईफ. हो. फक्त हे लोकांसमोर काही आणू शकलो तर मला ऐकण्यापेक्षा तुम्हाला ऐकणं लोकांना आवडेल. नाही म्हणून तुमची हेल्प आम्हाला जरूर लागेल. जाऊया मेमरीज डाऊन द लाईन. तर भूषणजी आपण आहे ना आता फोटोज बघणार आहोत तुम्ही घे. काही तुमचे. तर त्या काही आठवणी किंवा काय असेल तर जरूर सांगा तुम्ही. हा कुठला फोटो तुमचा? अशोक सरा बरोबर. नाही नाही, हा इकडे आता. कुठला? हा येस. फुलपाखरू नावाची जी सिरियल होती हा मंदार देवस्थळीची, ओके. त्याच्यामधलं प्राध्यापक उकिडवे Right. नावाचं जे कॅरेक्टर होतं. तुम्ही इथे बघून सांगितलं तरी चालेल. पुढे इथे कॅमेरा हा ते बघितलं. आता इथे म्हणजे फक्त फोटोला आपण तिथे बघूया. हा फोटो कुठला? हा फोटो फुलपाखरू नावाची झी वर सिरियल होती. ओके. त्याच्यामध्ये प्राध्यापक उकिडवे
नावाचं एक कॅरेक्टर होतं माझं. हा. त्यातला हा फोटो आहे, ओके. ज्याची ओळख लोक आजपर्यंतही लोक मला त्या नावाने ओळखतात असतात. मला थांबून काय मग प्राध्यापक उकिडवे ओके. असं म्हणतात. मग ती या सिरियल पासून अभिनयामध्ये कुठेतरी म्हणजे नावाजली. स्थिर स्थावर व्हायला मला या भूमिकेने बऱ्यापैकी हे केलं. खूप छान, खूप छान. हा कुठला? अशोकजी. प्रवास नावाची फिल्म होती, हा. जी अशोक सराफांबरोबर केली. येस. अशोक सराफांबरोबर काम करताना एक वेगळा आनंद मिळाला. पण अशोक सराफ हे अभिनयाचं विद्यापीठ आहे आणि त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. त्यामुळे तो सिनेमा हा बऱ्यापैकी चालला पण. मराठी सिनेमा कुठलं होतं? प्रवास ज्याच्यामध्ये डार्लिंग पण त्यांचं त्याच्यामध्ये ते होते का नाटक? डार्लिंग नाटकामध्ये ते होते. म्हणजे तुम्ही कुठेतरी मी ऐकलं डार्लिंग नावाचं मी गणपती उत्सवात नाटक केलं होतं. तुम्ही केलं. अच्छा अच्छा. त्याच्यामध्ये मी रोल केला होता. माहिती अशोक सराफ त्यांची अशोकजींची मी कुठला तरी इंटरव्ह्यू पाहत होतो, ते म्हणाले डार्लिंग मी हो. त्यांनी ते नाटक मी तेव्हा म्हणून लक्षात आलं. डार्लिंग मध्ये मी काम केलं होतं. आणि त्याच्यामध्ये हा प्रवास सिनेमाचा प्रवास. येस येस. आणि व्हेंटिलेटर मध्ये आशुतोष गोवारीकर आणि आपले मापुसकर. अच्छा, हे राजेश मापुसकर. ओके ओके. त्या व्हेंटिलेटरच्या शूटिंगच्या वेळी मी तो काढलेला फोटो आहे. सुंदर मूवी, प्रश्नच नाही. ही पद्मिनी कोल्हापूर हे आम्ही चला हवा येऊ देसाठी गेलो होतो, त्यावेळी त्या तिथे आल्या होत्या. ओके. आणि त्याच्यामध्ये म्हणजे प्रवासमध्ये अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरीची या होत्या. हा आपला आम्ही पिंपरी चिंचवड करता एक फिल्म केली ती, जी तिकडे बर्ड व्हॅली नावाचा प्रकार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका. ओके. तर तिकडे नितीन देसाईंनी ही फिल्म केली. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडचा इतिहास दाखवला. म्हणजे मोरया गोसावी पासून ते संपूर्ण म्हणजे चाफेकर ब्रदर्स, म्हणजे चाफेकर बंधू, नंतर तानाजी मालुसरे आणि लोकमान्य टिळक. तर त्यामध्ये लोकमान्य टिळकांची भूमिका मी केली होती. सुंदर. पण हे मेकअप पण सुंदर. हा मेकअप आहे तो सुहास गावतेने केलेला आहे. अच्छा, ज्यांनी नितीन देसाई राजा शिवाजी महाराजांचा केलेला तो मेकअप. हा असाच फोटो आहे की हा लॉकडाऊन काळामधला. लॉकडाऊन मधला अमित शहा. असं लोकांच्या रिएक्शन शकतो बघा. सेम वाटतो. अशा रिएक्शन आहेत लोकांच्या. खरंच. आणि हा भागो मोहन प्यारे नावाची अतुल परचुरे बरोबर मी एक सिरियल केलेली. त्याच्यामध्ये त्याचं कॅरेक्टरचं नाव पण खूप विनोदी होतं, पण ते मी विसरलो नेमका. ओके. तो गुंड म्हणजे तो अतुल परचुरेला ट्रेनिंग देतो की खंडणी कशी मागायची. त्यांच्याशी किस्सा काय कुठला आठवतो का? अतुल परचुरे एकदम सुंदर. म्हणजे माझी त्याची खूप खूप घट्ट मैत्री होती. आम्ही सूर्याचे पिल्ले नावाचं एक नाटक जे होतं, जे आम्ही दूरदर्शनला म्हणजे ते शूट केलेलं दूरदर्शन. सूर्याची पिल्ले त्याच्यामध्ये निळू भाऊ होते का? नाही ना. सूर्याचे पिल्ले नाही, सूर्याचे पिल्ले सूर्यास्त. ओके. ते निळू भाऊंचा नाटक. तर सूर्याच्या पिल्लेमध्ये अतुल बरोबर आम्ही काम केलेलं आणि अतुल माझा खूप चांगला मित्र होता. त्यामुळे जरा काही इंडस्ट्रीमध्ये काही घडामोडी किंवा काही विनोद घडले की अतुलचा मला फोन यायचा की अरे असं असं घडलं, कळलं का तुला. त्यामुळे आणि अतुल एकदम म्हणजे दिलखुलास आणि मस्त ऍक्टर म्हणून तर तो खूपच मोठा होता. तो त्याची हानी भरून निघू शकत नाही. खरंच. येस. हे चिमणराव गुंड्याभाऊ नावाची जी सिरियल होती, ऍक्च्युअल चिमणराव. नाही त्याच्यामध्ये नाही, ती नंतर दुसऱ्या कास्टला घेऊन दूरदर्शनने केली. ओके. तर त्याच्यामधलं ते एक कॅरेक्टर आहे. ही एक वेब सिरीज केली होती मी. तर त्या वेब सिरीज मध्ये मी व्हिलन म्हणण्यापेक्षा शरद पोंक्षा त्याच्यामध्ये पॉलिटिशियन होता आणि त्याचा मी सेक्रेटरी होतो. त्यामुळे तो वेशभूषा आणि सगळं केल्यानंतर खरंच तसेच दिसता तुम्ही. हे राजा शिवाजी का? नाही, जिजामाता नावाची जी सिरियल होती ना आता याला अमोल कोल्हेचं प्रोडक्शन. हो. त्याच्यामधलं एक ते कॅरेक्टर हे फुलपाखरू मधला प्राध्यापक उकिडवे.
हे लक्ष नावाची जी नवे लक्ष नावाची जी सिरियल आलेली तेच त्यांचं आदेश बांदेकर, मस्त. तर त्याच्यामध्ये मी हवालदारचं कॅरेक्टर केलं. हे प्रवास फिल्मच्या वेळी श्रेयस तळपदे पण त्याच्यामध्ये होते. हा, तर ते आम्ही त्यांनी मला म्हणजे प्रेम फोटो मधनं त्यांनी दाखवलेलं आहे किती आमचं दोघांचं. किती छान, किती छान. वा वा वा, झालं एवढेच आहेत आपल्याकडे Yes. photo. आणि ही राऊंड पण मस्त झाली, छान. पण व्हेंटिलेटर मी तिथे होतं. व्हेंटिलेटर मूवी विषयी एखादी आठवण तुम्ही काय असेल तर काही बोलू शकाल तर. व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर मध्ये ना मुळात ही 116 लोकांची जी मोड मानली गेली होती ना, त्यामुळे त्याच्यामध्ये राजेश मापुसकर, रोहन मापुसकर यांचं असणारं जे प्लॅनिंग आहे आणि दिग्दर्शनाच्या बाबतीमध्ये तर ते मास्टर्स आहेत म्हणजे. आणि मुळात खूप शांतपणे राहून, सतत प्लेझंट राहून ज्या पद्धतीने काम करायची पद्धत आहे, आणि मुळात तिकडे सिस्टीम्स आहेत. म्हणजे रोहन मापुसकर वगैरे पण म्हणजे दिग्दर्शनाला त्यांना पण तो असिस्ट करायचा, की म्हणजे त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी अशा आहेत ना, की फॉर एक्झाम्पल समजा एखादा शॉर्ट सीन चालू आहे, तर त्याच्यामध्ये जी पासिंगची माणसं असतात ज्युनियर आर्टिस्ट वगैरे, त्याचं पण प्लॅनिंग केलं गेलेलं, की त्याचं पण यावेळी हा माणूस ह्या शॉटच्या वेळी हे जाणार, ही त्यांची पोझिशन असेल, ही त्यांची पोझिशन असेल. नंतर इथून जिन्यावरनं उतरणारा अमुक असेल तर तो हा माणूस असणार. क्या बात. म्हणजे इतक्या डिटेलिंग म्हणजे जसं श्याम बेनेगलांच्या बाबतीत मी म्हणतो ना, सेम थिंग हॅपन्स विथ मापुसकर ब्रदर्स दोघंही. अच्छा, ब्रदर्स. म्हणजे ते भाऊ आहेत ना, राजेश मापुसकर आणि रोहन मापुसकर. तर त्यांचं जे हे डायरेक्शन मध्ये आहेत का? डायरेक्शनमध्ये दोघंही. हो, ओके. तर त्यामुळे रोहन आणि ते दोघंही प्लेझंट आहेत मुळात. हे जे आता फोटो बघितला ते कोण होते? कुठले? आता फोटो जे व्हेंटिलेटरचा फोटो, आशुतोष गोरे ते राजेश मापुसकर, राजेश ते दिग्दर्शक. ओके. त्यामध्ये सिस्टीम्स आणि ते वर्किंग हॉस्पिटलमध्ये शूटिंग करणं, हो, असं पासिंग तिकडचा ambience, म्हणजे चालू हॉस्पिटल वाटलं पाहिजे. आणि रिअल हॉस्पिटल, येस येस. तिकडे रेग्युलर पेशंट येत आहेत, रिसेप्शन वगैरे सगळं चालू आहे, आणि Yes. त्याची ऑपरेशन चालू असताना त्याच्यामध्ये शूटिंग करणं हे दिव्य आहे. खरंच आणि ते सगळं प्लॅनिंग करून कुठेही आरडाओरडा नाही, नाही ना. प्रॉपर शांतपणे, आणि म्हणजे डिसेंट शूटिंग म्हणतो ना आपण, व्हेरी नाईस. की शूटिंगच्या बाबतीत बोललं जातं की खूप गलका असतो आणि असं असतं तसं असतं, पण व्हेंटिलेटर हे मोठं उदाहरण आहे. कुणाला अच्छा ते चालू हॉस्पिटल होतं, मला वाटलं तेवढ्या नाही, वर्किंग हॉस्पिटल. हो, माहिती आहे. वर्किंग हॉस्पिटल, चालू हॉस्पिटलमध्ये पेशंटची म्हणजे रिअल पेशंटचं येणं जाणं आणि त्याच्यामध्ये शूटिंग करणं हे मोठा टास्क होता. आणि तो ज्या पद्धतीने लिहिलंया त्यांनी जो केला ना, त्याला हॅट्स ऑफ आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान, तुम्ही खूप आठवणी सांगितल्यात. येस, मला तर खूप असे किस्से ऐकायला आवडतील, आपल्या ऑडियन्सना पण आवडेलच निश्चित. पण आपण कुठल्या टायमाअभावी आपण इथे थांबूया, येस, आणि पुढच्या एपिसोडला आपण पुढे निश्चित तुम्हाला परत आमंत्रण आम्ही करू. नक्की. तर रिअली थँक्यू सो मच. आमच्या काय म्हणू, थँक्यू हा छोटा, पण खरंच मजा आली. कसं असतं ना, आभार वाटला का मग माणूस परत येत नाही. हो, नाही, मग मी आभार म्हणजे परत घेतो. नाही, तुम्ही तुम्हाला त्या बरं झालं, म्हणजे संपलं ना काम, चला रिक्षा, माझं काम झालं, ते नको आहे. नाही, खरंच आहे. त्यामुळे आभार म्हणू नका. आणि तुमच्या कुटुंबातलं ते एक सभासद असल्यामुळे आता काय फॅमिली होता, मुद्दाच येत नाही. येस. त्यामुळे एक वेगळा आनंद मिळाला थँक्यू द एपीएन पॉडकास्ट शो मध्ये. येस, त्याबद्दल खूप आनंद. येस, ऍब्सोल्युटली. तर मित्रांनो, आपण आता हे पूर्णपणे पॉडकास्ट ऐकला असेल आणि खूप सारे किस्से त्यांनी आता सांगितलेत आपल्या पॉडकास्टमध्ये, शेवटपर्यंत तुम्ही बघितलंच असेल. पण आपण ह्यांना जरूर परत बोलूया, कारण यांच्याकडे आणखी खूप किस्से आहेत. कारण बिहाइंड द सीन्स मध्ये आम्ही खूप बोललो आणि यांच्याकडे तर खजिना आहे म्हणजे. तर आपण जरूर पुढच्या एपिसोड्स मध्ये येणाऱ्या आणखीन काही टायमानंतर आपण यांना परत बोलूया. पण तुम्हाला हा कसा वाटला पॉडकास्ट, जी आवडल्या गोष्टी त्या कमेंट्स मध्ये जरूर लिहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. माझी सिम्पल रिक्वेस्ट आहे की तुम्ही थोडीशी कमेंट आहे ती एक लाईन मध्ये लिहा, तरी आम्हाला समजेल. सजेशन असतील तर पण सांगा, आणि तुम्हाला आवडणारे गेस्ट कोण असतील, अशी काही नावं असतील तर जरूर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. सो थँक्यू सो मच तुम्हाला सुद्धा, की आतापर्यंत तुम्ही असाच प्रतिसाद देत आहेत, सपोर्ट करताय आणि पॉडकास्ट बघत राहताय. तर भूषणजी,
थँक्यू सो मच. थँक्यू. आणि अशीच आपली दोस्ती राहू येस, आणि असेच ही दोस्ती तुटायची नाही. हा एक एक जाता जाता एखादं गाणं परत होऊन जाऊन दे ना. नमस्कार मित्रांनो, तर आपण आपल्या पॉडकास्टची हे एंडिंग जो आहे म्हणा किंवा समाप्ती जी आहे ती भूषणजींच्या एका गाण्यावरून करूया. येस, भूषणजी चालेल हो. एखादं गाणं आम्हाला आणि हो. आमच्या प्रेक्षकांना ऐकवा ना. प्रयत्न करतो. प्रयत्न करूया. Yes, yes. जरा सांभाळून घ्या. या बिलकुल बिलकुल. दिल जो न कह सका वही राज दिल कहने की रात आई. दिल जो न कह सका